मनापासून स्वागत। आपण या 2025 सालामध्ये एक नवीन पायंडा पाडत आहोत, नवीन प्रथा सुरू करत आहोत। पशुसंवर्धन खातं हे फार छोटं खातं आहे, गव्हर्नमेंटमधलं शेवटचं खातं आहे। त्याला बजेट हे फक्त 2% असते आणि त्यामुळं आपल्याकडं लक्ष कोणी देत नाही, म्हणून आपणच आपला उद्धार करायचा। आणि यासाठी की आपले का हॅलो 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 बस आवाज कमी ठेवा म्हणजे घुमणार नाही। तर आपलं जीवन जे आहे ते सर्व शेतकऱ्यासाठी म्हणजे पशुपालकासाठी समर्पित आहे। आणि त्यामुळं शासनामध्ये जे कोणी अधिकारी आहेत सध्या पदावर, ह्या सगळ्या लोकांना गायडन्स देणं हे आपलं काम आहे। कारण आपण सगळे रिटायर्ड आहोत, पण टायर्ड नाही। आपण काय आहोत? रिटायर्ड जरी असलो तर टायर्ड नाही। त्यामुळं सगळे मिळून आपण शासनाला मार्गदर्शन करायचं आहे। शासनामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, उणीव आहेत, त्यांच्या ज्याला कमजोरी आहेत, त्याच्याकडे ज्या कॅटेगरी म्हणतो आपण कॅटेगरीमध्ये त्या उणीव आहेत, तर त्या सगळ्या उणीवा दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे। आणि त्यामुळं आज मला 25 वर्ष झाले रिटायर होऊन। किती वर्ष? 25 वर्ष झाले। आता सध्या 81 मध्ये आहे मी, परंतु लोकांसाठी शेतकऱ्यासाठी आपण काम करणं फार जरुरी आहे। त्याचं कारण असं आहे, आवाज येतो माझा बरोबर? समजतं बोलणं? आता काय करोनामध्ये मला तर थोडा फरक पडला बोलण्यामध्ये, तर त्यामुळे सगळ्यांना समजत हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश तुमच्या सगळ्याच्या रिटायर तुम्हाला थोडंफार माहितीचं सगळं, परंतु बरेचशा अशा उणीवा आहेत की ज्या ठिकाणी चर्चेला येणं आवश्यक आहे आणि त्याच्या रेडिओमध्ये आपण नोंद करणार आहोत आणि त्याच्यावर ठराव करून आपले मत व्यक्त करणार आहोत। मग ज्याला कोणाला आवडत नाही त्यांनी सुद्धा त्या पद्धतीसाठी विचार मांडायचे, पण आपण घटनेच्या प्रमाणात सगळं शांततेने सगळं विचार मांडायचे। हा काही कुठला राजकीय कार्यक्रम नाही, हा आपला पशुवैद्यक आणि पशु मित्रांचा कार्यक्रम आहे। पशुपालनामध्ये जे लोक आहेत इंटरेस्टेड। आता कार्यक्रम का घ्यायचा, तर बऱ्याच वेळेस काय होतंय, कामाच्या रोगामध्ये अनेक लोकांवर अन्याय होतो। कोणाकडून होतो? विमा कंपन्याकडून होतो, बँकाकडून होतो, शासनाकडून होतो। मग प्रत्येक या विषयावर आपण चर्चा करूया। त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेऊ आणि मग पण सविस्तर आपण सोडू, कारण ह्या कार्यक्रमाला 1 वाजता सोडवणार आहे। लोकांनी 1चा टाइम दिला, फास्ट नाही, सुपर फास्ट, सगळ्यात पाण्याच्या तिथे 10,000। आता हे याची केस अशी आहे, हे नंदाबाची केस आहे, यांचं पोल्ट्री आहे, बरोबर आहे, आणि यांना कर्ज पाहिजे। बँकेकडे गेले, बँकेकडे पहिले पेपर वगैरे सगळं कागदपत्र घेऊन गेले व्यवस्थित, बँकेने म्हणाले कागदपत्र ओके आहे, परंतु काय, तर तुम्ही जे जो धंदा करणार त्याला विमा नाही, कोंबडी पालनाच्या व्यवसायाला विमा नाही, म्हणून आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही। मला काय करायचं हा एक प्रश्न। दुसरी गोष्ट ती काय म्हणतात की कोंबड्या तुमच्या मरतात आणि त्यांचं मग नुकसान भरपाई आम्हाला आमचं कर्ज पण वसूल करणार, व्याज पण देणार, आणि त्यामुळे ते अडचण येते। तर ही बाब शासनाच्या ध्यानात आणली तर शासन याला काही करू शकणार नाही। रिझर्व्ह बँक आणलं तर रिझर्व्ह बँक काय करू शकणार नाही, आणि इन्शुरन्स कंपनीकडे गेलं तर इन्शुरन्स कंपनी काही करणार नाही, कारण प्रत्येकाला मर्यादा आहे। तर ह्या तिघांचा मेळ घालून आपल्याला याचं काम करावं लागणार आहे। ही एक अडचण, बरोबर आहे, असंच आहे ना? आणि मग त्यासाठी आम्ही बदला पर्याय काढलाय। आम्ही रिझर्व्ह बँकेपर्यंत जाऊ शकत नाही, गेलो आम्ही पत्र टाकलं त्यांना, सरकारला लिहिलं, विमा कंपन्याला विचारलं, तिथे म्हणजे आमच्या हातात नाही। मग ह्या सगळ्याचा अर्थ बांधलेला आहे, हात मोकळा करायचा आपला, आणि ते करण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये काय करणार आपण? पिटिशन म्हणजे लोक जनहित याचिका टाकणार आहोत आणि सगळ्यांना कोर्टात बोलावणार आहोत। या आणि त्यामुळे त्यांचं काम असे जे काही काम आहे, आता एकच काम अडकलं तर सगळे बँकेत अडकले स्टेट लेवलला, कारण शेकडो तरुण आहेत ज्यांना कोंबडी पालनासाठी कर्ज मिळत नाही। ही झाली आपल्या मराठवाड्यातल्या लोकांची एक, मराठवाड्यात बोलतो सध्या बाहेरच्या लोकांना त्यांचे बदल येते। आता मग ह्याच्यासाठी काय करायचं, तर
ज्यांनी त्याची का टाकली आता आपण त्यांना कोर्टात बोलू, गव्हर्नमेंटला बोलू, विमा कंपनीला बोलू, बँकेचे कोण अधिकारी त्यांना बोलू, सांगायचं काय करता सांगा तुम्ही ठरवा, त्याचे मग कोर्ट झपेल त्याला त्याच्या ते पद्धतीने. आणि असे शेकडो तरुणांना आपण कोंबडी पालनासाठी कर्ज मिळवून देऊ शकू. त्यासाठी आज पहिला ठराव आपल्याला काय घ्यायचा याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये कोंबडी पालनासाठी बँकांची जी अडवणूक आहे, विमा कंपनी, शासन आणि बँका यांनी एकत्रित येऊन यावर विचार करावा, बैठक घ्यावं. कमिशनर असेल कोण जे कोणी असतील ते रिझर्व्ह बँकेचे कोण अधिकारी असतील त्यांनी येऊन एकत्र येऊन हा प्रश्न त्यांनी व्यवस्थित त्याच्या एक काय वेळ नाही जास्त लोकांना तरुण खूप शेकडो बेकाराच्या हाताला काम नसल्यामुळे गुंडगिरी वाढली. बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरी वाढली, त्याच्या हाताला काम नसणं हे काम आहे. मग त्यासाठी आपण हे सगळं हा प्रश्न आपण सोडू शकतो. आपल्यामध्ये एवढी ताकद आहे. आपण जर पशु सेवेमध्ये असलो, तुम्ही स्वतःला कमी समजत असलात तर मी समजत नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे आपल्या मनगटामध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये मेंदूमध्ये आपली एवढी ताकद आहे, या सगळ्याचा प्रश्न आपण सोडू शकतो. शेकडो तरुणांना आपण पोल्ट्रीच्या व्यवसायामध्ये कामाला लावू शकतो. मग आता या विषयावर तुमचं काय मत आहे सांगा. ज्याला बोलायचं ते बोला, काय असेल तर तुझी अडचण सांगा. काय म्हणणार बरोबर. डॉक्टर जमलेलो आहोत की एकतर आपण जे व्यवसाय करतो सर्वांनाही आपल्याला मिळालंच पाहिजे, पण आपल्याला महत्त्व प्राप्त झालं पाहिजे. या क्षेत्रामध्ये आपण LSS केलं किंवा BBSC केलं, सरकारी नोकरीत आहोत किंवा खाजगी नोकरीत आहोत किंवा स्वतःचा उद्योग करत आहोत किंवा आपल्याला स्वतःचा उद्योग करायचा आहे. याच्यामध्ये संघटनेची आपल्याला अनेक अडचणी असतात. नोकरीत लागण्यात अडचण असते. उद्योगधंदे आता सांगितलं की तुम्हाला पोल्ट्रीसाठी कर्ज पाहिजे, कर्ज मिळत नाही. आणि शासन तर म्हणतात की पोल्ट्री फार्म काढा, डेअरी फार्म काढा, आणि बँका पण काही कर्ज देत नाही. तर त्याला कुणाची तरी शासनाची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे ना, की बाबा तुम्हाला डेअरीचे प्रोजेक्ट काढायचे, त्याच्यासाठी मग तुम्हाला एक तर कर्ज देते. कर्ज द्यायला तयार झाला तर तुम्हाला कोलॅटरल सिक्युरिटी मागतो. मग तुम्हाला 20 लाखाचं कर्ज पाहिजे तर काय डिपॉझिट ठेवता आमच्याकडं आणि काय गहाण ठेवता. तुमच्याकडे जर 20 लाख रुपये डिपॉझिट ठेवायला असते तर तुम्ही कशाला कर्ज मागायला गेले असते. ह्या अडचणी आहेत. आणि या अडचणी शासन स्तरावर आपल्याला या फोरमच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट आहे की मुंडे साहेबांसाठी एक सिनियर माणूस की आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्या पालकाच्या गटातले ते, त्याच्यामुळं आपला आवाज निश्चितच बरं का संख्या कमी असेल तरी पण आवाज फार मोठा आहे आणि त्याच्या कानापर्यंत निश्चित जाईल. तर याच्यावर आपण चर्चा करणार. तर आता प्रत्येक जणांनी बरं का 1-2-3 मुद्द्यावर सगळे म्हणजे आपली संख्या कमी आहे, त्याच्यामुळं आपल्याला 1-to-1 पार्टिसिपेशन करता येईल, चर्चा करता येईल. बरं, ते आपण सध्या काय करतोय, आपल्याला आपलं काय विजन आहे, काय केलं पाहिजे, अडचणी काय, याच्याबद्दल प्रत्येकाने जर चर्चा केली. त्याच्यात कोणी स्वतः काही म्हणजे कुठला कोर्स केलेला आहे, नंतर प्रॅक्टिस केली का, प्रॅक्टिसमध्ये काय अडचणी, व्यवसाय करताय का, त्याच्यात काय अडचणी, परत आम्ही सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी प्रयत्न केले का, त्याच्यात काय अडचणी, ह्या एकदा समोर आल्या ना म्हणजे मग त्याच्यावरचे एक्सपर्टच्या माध्यमातून सोल्युशन काढू त्याच्यावरचे नाही. तर मला वाटतं आपण शेवटच्या नागरिकांपासूनच सुरुवात करू. आणि ते मला थोडंसं नाव आहे गवताची ते प्रसिद्ध म्हणून पुढं आलं तरी चालेल. असा अनुभव आहे मला असं वाटतं. बघा कंपल्शन नाही, ज्याला वाटतं मला बोलावं त्यांनी बोलायचं, सगळ्यांनी बोलायचं सगळ्यांनी नाही. या विषय आपला काय आहे पोल्ट्रीबद्दल, पोल्ट्रीचा विमा, पोल्ट्री इन्शुरन्स, बरोबर. तुमच्या वहीमध्ये तुम्ही घ्या. आपण अशा 20 पॉईंटवर 21 पॉईंटवर चर्चा करणार आहोत. तर कोंबडीचा विमा हा व्हायला पाहिजे. आता हे आपल्या लेवलला तुम्ही तुमच्या भागामध्ये काय करता येईल, पुढाऱ्याकडे सांगून किंवा काय करता येईल बघा, बरोबर. तुम्हाला काय वाटतं हे बरं का, त्याच्याबद्दल तुम्हाला सांग की शासनाची बरं का वेग डेव्हलपमेंटची स्कीम आहे देशी पोल्ट्री. आणि त्याचं आता मी प्रोजेक्टचा कन्सल्टंट म्हणून काम करतो आणि तुम्हाला ते लिपलेट पण ब्रॉशर पण देतो सगळ्यात
संस्थे सर्व प्रस्थापक संस्था मराठवाड्यामध्ये आम्ही एक टीम तयार केली. वेटरनरी डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि सिव्हिल इंजिनियर. ते कन्स्ट्रक्शन कसं असावं सिव्हिल इंजिनियर म्हणतात. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, ते बँकेबल प्रोजेक्ट असणे हे चार्टर्ड अकाउंटंट बघतात. आणि सिव्हिल इंजिनियर माझ्या अंतर्गत काम की तो प्रोजेक्ट कसा असेल, शासनाची काय योजना, त्याच्या संदर्भात प्रोजेक्ट बनवण्यासाठी काय घेतो, त्याप्रमाणे ते प्रोजेक्ट बनवतो. नंतर बँकेसोबत बँकेचे काय लायसन्स ऑफिसर आहेत, प्रत्येक बँकांचे 4-5 लायसन्स ऑफिसर आमच्याकडे. तुमचं ज्या बँकेत असलं त्या बँकेत तुम्ही ह्यामध्ये मला काय करतो त्याला इंग्रजीत दुसऱ्या तुर्की भाषेत पुस्तू भाषेत त्याला समजता येते. काही ठिकाणी अपेक्षा असेल की नंतर काय हा असा अनुभव आहे आपल्या मला क्षेत्रातला की हे सगळे कर्ज पुरवण्यासाठी बँक. ठीक आहे. डॉक्टर मुले साहेब बोलायचं. मी डॉक्टर BS नाईक आहे. सिद्धार्थ प्राय संचालक होतो. 15 वर्ष त्याच्या आधी दिलो महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये होतो. म्हणजे 18 वर्ष मी याच्यात महाराष्ट्र. आता इथे आवाज थोडासा येत नाही आपल्याला सर. आणि कन्सल्टंट सर्व प्रस्थापन संस्था आहे. डॉक्टर गुप्ते पण त्याच्यामध्ये संचालक आहे आणि डॉक्टर गुप्ते पण व्यवसाय आणि आपली संस्था. ओके, धन्यवाद सर. परमेश्वर गुप्ते 36 वर्ष नोकरी केली. 6 वर्ष झाले आणि सध्या आम्ही औरंगाबाद येथील सलोखा प्रस्थापन संस्था चालवतो. डॉक्टर नायकवाडे मुख्य संचालक आहे आणि आमचा उद्देशच रिटायर झाल्यानंतर हा होता की आता आपले लायबिलिटी संपलेले आहे, आपल्या गरजा भागलेले आहे, आपल्याला काही स्वतःसाठी करायची गरज नाही. परंतु ह्या मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सुशिक्षित बेकार खूप मोठी तयार झालेली आणि यांना पशुसंवर्धन सगळ्या योजना सुद्धा माहिती कमी म्हणून त्या योजना माहिती झाल्या पाहिजे. आता केंद्र शासनाच्या जे डॉक्टर नायकवाडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 1-1 कोटीपासून 4 कोटीपर्यंत, 10 लाखापासून 4 कोटीपर्यंतच्या योजना आहेत. परंतु ते कशा कराव्यात, काय कराव्यात ह्या भानगडीत कोणी पडत नाही. तर त्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून औरंगाबाद येथे मुख्य शहरामध्ये आम्ही कार्यालय चालवतो आणि मग तुमचा पूर्ण प्रोजेक्ट तयार करून देण्याचं काम करतो. दुसरं, आपल्याकडे एक 82 वर्षाची तरुण आहे, माझी 35 वर्षापासूनची ओळख आहे. त्यांना का बसवत नाही की घरी? बहुतेक ते नायकवाडे साहेब ते इलान मस्क आणि गिलगेट होतं बहुतेक तरी. आपल्याला माहिती आहे का जगामध्ये नंबर 1 श्रीमंत कोण होतात तर गिलगेट. आपण नाव घेतो, गिलगेटचं नाव घेतो आपण. आणि त्यांना मानणारे इलान मस्क नावाचे उद्योगपती हे खूप मेहनत करून प्रयत्न करून खूप मेहनत करून प्रयत्न करून आपण सरकारनं नंबर 1 चे गिलगेट्स होते. इलान मस्क यांनी जीवनामध्ये खूप मेहनत करून त्यांना मागे टाकलं आणि एक दिवस असा आला की ते नंबर 1 मध्ये श्रीमंतीमध्ये जगामध्ये झाले आणि ते गिलगेट्सला मानत होते आणि त्यांना वाटलं की आपलं ध्येय पूर्ण झालं. आता पुढं काय करायचं आपल्याला? तर याचा सल्ला आपण गिलगेट्स गुरुकडूनच घ्यावा म्हणून ते गुरुकडे गेले आणि गिलगेट्सला त्यांनी सांगितलं की आतापर्यंत तुम्ही नंबर 1 श्रीमंतीमध्ये होता जगामध्ये, आता मी नंबर 1 वर आलेलो आहे. तर आता मी पुढं काय करू? माझं ध्येय पूर्ण झालं, मी आता आराम करू जीवनात, आयतं खाऊ, काय करू? तेव्हा गिलगेट्स सल्ला देतात की तू एक काम कर, आधी तुझी संपत्ती
माझ्या बायकोचं एक वैद्यकीय ह्याच्यावर खूप चांगलं मोठं काम करणारं अब्जावधी रुपयाचं फाउंडेशन आहे, त्याच्यात तू अर्धी संपत्ती दे तिला आधी आणि मग मी तुला सल्ला देतो. मग असं म्हणल्यानंतर त्यांनी ती अर्धी संपत्ती त्या फाउंडेशनला दिली. पुन्हा गेले की आता काय करू, तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी केलं ते. तेव्हा गिलक्रास्टनं सांगितलं तुम्ही आता परत हे कर की पहिल्यापेक्षा जास्त मेहनत कर, तशीच मेहनत कर आणि परत नंबर 1 होण्याचा प्रयत्न कर जगामध्ये. कारण आता जगात तू नंबर 1 राहिला नाही, तू अर्धी संपत्ती दिली, आता तू परत मेहनत करून परत नंबर 1 कर. तसं मला वाटतं हे मुंडे साहेबांचं काम आहे. सगळं झालं आहे. शेळीत कमवायचं, डोंगरी पैसे घालायचं, हव्यात कमवायचं, आणखी कशात तरी घालायचं, हे त्यांचं सातत्यानं काम चालूच असतं. खर्च करत राहतात, पैसे खर्चितात, पुन्हा पैसे कमवण्याचं त्यांना तंत्र माहिती आहे, पुन्हा पैसे कमवतात पुन्हा. परंतु मला वाटतं आता मी 36 वर्ष नोकरी 1 वर्ष ग्रामीण भागात केली. पुणे आणि मुंबई पुणे आणि औरंगाबाद शहरामध्येच माझी नोकरी झाली. म्हणून आम्हाला वाटतं किंवा झालं आपल्या आता मुलं ह्याला लागले, मार्गी लागले, आपल्याला तिथे संपले, आता काही करायची गरज नाही. पण मुंडे साहेबांची नोकरी बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण ग्रामीण भागातच गेलेली. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातल्या समस्या, अडचणी काय असतात, ग्रामीण शेतकऱ्याच्या अडचणी काय, त्यांचे दुःख काय, ग्रामीण भागातले बेकारी, ग्रामीण भागातलं दारिद्र्य, हे त्यांनी बहुतेक म्हणजे खूप जवळून पाहिलेलं आहे. आणि कदाचित त्यामुळे त्यांना काही बसवत नाही, 82 वर्ष वय होऊ नये. त्यांची ग्रामीण त्या पात्राने आपला दुसरा मुद्दा आपल्या माननीय त्या नामदार पंकजाताई मुंडे यांनी परळीला पशुवैद्यक महाविद्यालय आणलं, जे 550 कोटीची उलाढाल आहे त्याच्यामध्ये सुरुवातीलाच पहिल्या वर्षी, आणि जागा जवळपास 100 एकर ताब्यात घेतलेली. याबद्दल या परळी भागातल्या जनतेतर्फे आणि आपल्यातर्फे त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं आणि करावा. ओके, हा दुसरा डाव झाला. सेकंड थर्ड ठरवाला अनुमोदन हे दिलं हां, हे अनुमोदन दिलं आणि तिथे माझे उत्तरविषयी. दुसरा ठराव पंकजाताईंनी कृषी खात्याच्या समकक्ष खात्याला आणून बसवले. आपला दर्जा खालचा होता, आपण हलके होतो आणि शेती क्षेत्रातले अधिकारी मोठे होते. त्यांनी काय केलं की शेती क्षेत्राच्या बरोबर पशुधनाचा मागच्याच आठवड्यामध्ये ठराव घेऊन मान्यता घेतली आणि त्यामुळे आपल्याला अनेक सवलती मिळणार आहेत. याबद्दल त्यांचं दुसऱ्या ठरावाद्वारे आपण काय करतो, अभिनंदन. सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन द्यावं. याला सूचक अनुमोदक कोण? घ्या, रमेश फड, सूचक अनुमोदन. नाव घ्या. दुसरे डॉक्टर आपले नायकवाडी साहेब, तिसरे डॉक्टर नागरगोजे. गुरांच्या दवाखान्यामध्ये काम आम्ही माणसाच्या डॉक्टर एवढंच करतो की किंवा त्याच्यापेक्षा जास्त करतो, परंतु आमच्या इमारतीमध्ये कोंबड्याच्या खुराड्यासारखे असतात, एक कमी असतो. लिखाणकाम 10 कारकून एवढं असतं, पण एकही कारकून आमच्याकडे दवाखान्यात नाही. मग त्यासाठी शासनानं प्रत्येक दवाखान्यामध्ये, प्रत्येक छोटा असो मोठा असो, इथं काय ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा असं काही फरक नाही, प्रत्येक दवाखान्याला काय असावा, एक क्लर्क असावा. आमचे यशवंतरावजी वाकले अर्धे लिहूनच वाकले तेवढी, त्याची हे झालं ना, पाठ वाकली कशामुळे खाली बसून वाकून त्यामुळं निदान आता येणाऱ्या पिढीला तरी अशी पाळी येऊ नये. बरोबर आहे का डॉक्टर? 100% डॉक्टरचं 100% मत आहे. तुमचं किती टक्के सांगा? 100% आमचं पण. ठराव शासनापर्यंत त्याच्या गळी उतरू आणि ह्या वर्षामध्ये तुमच्याकडे कारखान्याची व्यवस्था करायची आम्ही हमी घेतो. चला, ओके, बघायला सांगतो मी एवढं काय लावतो. तर यासाठी सूचक आणि अनुमोदक सांगा. भागवत मुळे मांडवा, मुळे मांडवा. डॉक्टर फडसाहेब नाव द्या, फडसाहेब नाव द्या. ओके, तिसरा ठराव चौथा सर. फार्मसी काउन्सिल त्याच्या ड्रग इन्स्पेक्टर मार्फत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे काही मेडिकल्स आहेत किंवा शासकीय वैद्यकीय दवाखाने आहेत माणसाचे, तिथं फार्मासिस्ट असतो.
शासन आपल्याला औषधी खरेदी करून देतं, पण त्याचा रखरखाव करणं हे आपलं काम पण नाही आणि आपल्याला नॉलेज पण नाही आहे. आपला डिप्लोमा पण नाही आहे फार्मसीचा, आपला BVSCचा किंवा B.Pharmacyचा पण नाही. आपल्याला पॉलिक्लिनिकला मेडिसिन येतं, आपल्याला TMPला मेडिसिन येतं, आपल्याला आता तर श्रेणी 1चे पूर्ण दवाखाने येतं. तर अशा ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मेडिसिन घेऊन त्याची हिलिंग करायचं आपल्याला नॉलेज नसल्यामुळं तिथं फार्मासिस्टची खूप गरज आहे सर. आणि याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रभर आपले जेवढे दवाखाने आहेत प्रत्येक दवाखान्याला एक फार्मासिस्टची खूप गरज आहे. ठीक आहे, बरोबरच फार्मसी ठीक आहे. त्यामध्ये त्या शाळामध्ये ॲड करूया आपण की प्रत्येक दवाखान्याला एक औषधी विषयक असावं. विषय बरोबर आहे, म्हणजे त्याला फार्मासिस्ट म्हणतात. फक्त एवढंच आपल्यापेक्षा शिष्ट होऊ नये. आपण दवाखाने डिग्री काय कमी म्हणून नाही त्यांनी एवढंच काळजी घ्यावं लागतं. निदान तालुका लेवलला तर आपण घेऊया. ओके, चला. हां, ठीक आहे. आता त्याच्या पुढचा ठराव अखिल भारतीय पातळीवर पशुप्रदर्शन होत असतं दरवर्षी कुठं ना कुठं भारतामध्ये एका राज्यामध्ये, आणि त्याला जवळपास 50 कोटीचं बजेट असते. मग हे 50 कोटीचं बजेट आपल्या परळी भागात जर आणलं तर कोट्यवधी शेतकरी बघतील. म्हणजे फक्त बीड जिल्ह्याचेच बघतील असं नाही, तर मराठवाडे बघतील किंवा बाहेरचे लोक येतील बघतील आणि त्यामध्ये काही शिकतील. पशुच्या जाती कोणत्या आहेत, कोंबड्या जाती कोणत्या आहेत, म्हशीच्या जाती कोणत्या आहेत, शेळीच्या जाती कुठल्या आहेत, काय आहेत, आणि चाऱ्याच्या पद्धती कोणत्या आहेत, बॉर्डर मेकिंग कसं आहे, पशुखाद्य कसं तयार करायचं वगैरे 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 असे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. त्या सगळं त्या प्रशासन बघायला मिळतं. मी जवळपास 15 पशुप्रदर्शन शासन सेवेत असताना मी अटेंड केलेच. शासनाच्या आदेशावरून चेन्नईला गेलो, मी राजस्थानला गेलो, सगळे गेलो. पण सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे जो ऑल इंडिया ट्रॅव्हल्स दिल्लीला मला शेळ्या घेऊन पाठवलं. टेम्पोमध्ये मागच्या फळीवर बसून आदळत दिल्लीपर्यंत 3 दिवस 3 रात्र मी ते शेळ्या बरोबर त्यांची गाण काढत दिल्लीला गेलो आणि तिथं शेळ्या दाखवल्या. तेव्हा 1997 शेळ्याची किंमत काय होती? 1100 रुपये. 1100. तिथल्या पिलं असायची 3 किंवा 4, कारण दिल्ली याच्यामध्ये चांगल्या शेळ्या निघाली, बरोबर आहे का? मग तिथं नेल्यानंतर त्या शेळीला नितीश कुमारने पाहिल्यानंतर म्हणाले की बाबा हे शेळीला 4 पिलं कशी आहे, शक्यच नाही म्हणे, एवढं कसं असतं पुढे 1 किंवा 2. मग आम्ही त्याला दाखवलं, शेळी सोडली, पिल्लू सोडलं, त्या पिलाला पिलं आहे, सोडलं की पित येते. शेळीने शब्दाचा खाली वाज घेतला, म्हणजे ओके दिस इज माय चाइल्ड, हे माझं पिल्लू आहे. दुसरं सोडलं, ओके म्हणजे. तिसरं सोडलं, ओके. चौथं, 5वं सोडलं की म्हणजे नो नो नो. याला लगेच तिनं काय केलं, तिच्याकडे जे शस्त्र होतं मुंडी मारायचं, धडक मारायचं, त्या धडकीत त्या पिल्याला पालतं करून टाकलं. मग त्याला मला नितीश कुमारजीला म्हणलं, हे बघितलं का? ओके म्हणजे मला आवडलं, मी प्रभावित झालो, मैं बहुत प्रभावित हुआ डॉक्टर मुंडे साहब, मैं बहुत, मुझे आपसे एक रिक्वेस्ट करनी है, एक बकरी हमको दे दो. हमारे लालू जी ने गाय का चारा सब खत्म कर दिया, लेकिन बकरी का चारा वैसा कि वैसा है, तो इसलिए हम एक बकरी पालेंगे. मग ती बकरी त्या लेबरच्या होत्या शेळ्या. श्रीमंताच्या शेळ्या हाडक्या असतात, श्रीमंताचे जनावर हाडके असतात, बरोबर आहे, आणि गरिबाच्या शेळ्या मधून असतात. कारण का? तर गरीब बाई शेतामध्ये गळ्यामध्ये 20 फूट लांबीचं बारकं जवळ लपवून नेते, शेतामध्ये बांधावर चारते त्या शेळीला असे राऊंडमध्ये पूर्ण 20 फुटामध्ये, आणि जाताना पुन्हा ते खुरपेलं गठोडं गवताचं घेऊन संध्याकाळी पण गवत. त्यामुळे त्या शेळीला 24 तास खायला मिळतं. श्रीमंत शेळीला फक्त 4 ते 5 खायला मिळतं तास. त्यामुळे त्या शेळ्या मजबूत असतात. अशा शेळ्या मी दिलेल्या नेल्या त्या, आणि ते शेळी ते मजुराला मला द्यायची का बाबा, शेळी विकायची का, मागतोय मंत्री मागतोय, आणि तुझी शेळी बिहारमध्ये झालं, तुझं नाव बिहारमध्ये होईल, ठीक आहे म्हणा, पण माझी शेळी मला आपल्या उस्मानाबादला 1100 रुपयाला 1200 रुपये जाते, 1500ला जाते मला कधी कधी 1500 रुपये फक्त. हे 1995 बोलतो आहे. मग मला केवढ्या विकायची शेवटी सांग तर की तो मला अगोदर मला विकायचीच नाही, पुन्हा नंतर मला 4000 रुपयाला विकणार. ओके म्हणजे डन, 4000 रुपये पाहिजे ना, मला देतो. मग आलं त्यांचा पे आला, साहेब मला मारुती गाडी आली, व्हॅनमध्ये टाका शेळी तिची पिल्या. मला पैसे किती देतोस? किती? मला किती देऊ? मला 8000 दे. तो मला जास्त होतात. मला किती? 750 देतो. ठीक आहे म्हणा, ते 750 काटपट कर. घेतले 4000 त्या गड्यात दिली, त्या माणसाला दिली, शिळीवाल्या दिली, पक्षी माझी खिशात टाकली. अरे 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 मला तू असं का करता साहेब, मला गरीबाला मिळाले, माझ्या नशिबाला मिळाले, मला
मी 4 म्हणलो पण देवानं दिलं मला कशाला तुम्ही बरं तर म्हणलं ठीक आहे. पण त्याचा एक माझा फायदा असा झाला, आयुष्यभर ज्या शेळीला किंवा कोंबडीला मी तुच्छ समजत होतो ते शेळीनं माझी ट्यूब पेटवली आणि तेव्हापासून मी शेळी पालन करतो. शेळी पालनामध्ये आयुष्यामध्ये मग माझ्याकडे फक्त मोटरसायकल होती डॉक्टर असताना, पण नोकरी संपल्यानंतर 5 गाड्या झाल्या, 4 गाड्या आणि 5वी गाडी इथं दारात होती तुमच्या. शेळीपालन झाल्यामुळं 8 ते 10 लोकांना म्हणजे 70 ते 80 महिमा प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये पोहोचायची. शेळीबद्दलचा जो लोकांचा अंदाज होता, शेळीला काय म्हणायचे ग्रासरूट लेवलला हे हो बरोबर आहे का, म्हणजे जवळपास असं होतं की शेळीवाल्याला काय म्हणजे तुच्छ, म्हणजे त्याला अंगठाच्या बसायचो. पण तो काय करायचा 2 वर्षी 3 वर्षी शेळ्या सांभाळायचा आणि 1 एकर जमीन घ्यायचा. प्रत्येक गावामध्ये ही परिस्थिती आहे का नाही, बरोबर तुम्ही डॉक्टर तुम्ही सगळे अनुभव आल्या. आणि त्यामुळं या शेळीचं जे आहे ना ते आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठं काहीतरी कार्य करायचं आहे. आणि ह्यासाठी कार्य करण्यासाठी काय करता येईल आपल्याला, तर गव्हर्नमेंटनं शेळीसाठी 1 कोटी रुपयाची योजना सुरू केली NLM नावाची. त्याच्यामध्ये 50 लाख रुपये सबसिडी आहे, बरोबर आहे, आणि 10% त्याचा हिस्सा तो 10 लाख रुपये आणि बाकीचे 40 लाख रुपये बँकेचे. आता ह्याच्यामध्ये अडचण अशी आहे की 10 लाख माणूस कुठून आणणार शेळी पाळण्यासाठी. मग शासनाला अशी विनंती करायची आपल्याला की ही जे 10% जो हिस्सा आहे तो कमीत कमी 5% आणणार, म्हणजे 5 लाख रुपये त्यांनी ह्या काय द्यावं. म्हणून आपलं म्हणणं काय मग आता ठरावामध्ये शेळीचं जो आपल्या 10% रक्कम जी भरायची आहे ती 5%वर आणण्यात यावी. ओके नक्कीच सर. यातून कुठंतरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल आणि शेतकरी बांधवांना फायदा होईल. जे शेतकरी बांधव आपला व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यापाशी 10%च पैसा नसल्यामुळं तो पाठीमागे थांबतात, आणि ही आपली जी संकल्पना आहे ती नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा देईल. ठराव घेतला, ठरावामध्ये नंबर 1, 2 सर्वेशी आणि साहेबवाडे या योग्य ठराव घेतला. पण ह्याच्यामध्ये जे बँकेचं कर्ज आपण घेतो, जेवढं बँक कर्ज देते त्याच्या अगेन्स्ट ते कोलॅटरल सिक्युरिटी मागतात किंवा डिपॉझिट मागतात, की कोलॅटरल सिक्युरिटी किंवा डिपॉझिट हे शासनाने त्याची हमी घ्यावी आणि ते लाभार्थ्याला भरायला लावू नये, त्याचं ते डिपॉझिट ठेवायला लावू नये किंवा जमीन त्याची हमी शासनाने घ्यावी. एकतर स्वहिस्सा 5% करावा आणि कोलॅटरल सिक्युरिटीची हमी शासनाने घ्यावी. हा ठराव आपण सर्वांमध्ये मंजूर करू. त्याचं सूचक मी आणि आणखी फील्डवर तुम्हाला अडचणी येतच असतील. आम्ही रोज साहेबांनी ठेवलेलं आहे, त्याला साहेबवाडे आणि अनुमोदन डॉक्टर स्पॉट देत आहे. ठीक आहे, 18 सर्वांमध्ये मंजूर झाला असं म्हणू का? बिलकुल म्हणा सर. चला पुढे जाऊ. आता अखिल भारतीय पातळीवर पशुप्रदर्शन परळीला व्हावे अशी आपली सर्वांची मागणी आहे. त्याला देखील तुमचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. ओके सर्वांचा पाठिंबा परळीला झालाच पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं, आता हे शेळी मेंढीचा आपला उद्धार करायचा. महाराष्ट्र शासनानं काय केलं, फक्त 9 ठिकाणी ते 10 ठिकाणी आता नागपूरला वाढवलं आहे. तर महामंडळ स्थापन केल्याने त्याची शाखा आहे. बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाईला महामंडळाची शाखा आहे, त्यांच्याकडे जवळपास 100-150 एकर जमीन आहे. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, परंतु 90 जिल्ह्यामध्ये ही व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेळी मेंढी मंडळाची शाखा असावी अशा प्रकारचा ठराव आपल्याला या ठिकाणी घ्यायचा, ज्यामुळं अनेक लोकांना रोजगार मिळेल आणि त्या ठिकाणी शेळी मेंढी पाळण्यासाठी जी कर्ज व्यवस्था असते धनगर समाजासाठी किंवा इतर जे कोणी असते त्यांना, तर ती मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्याला शेळी मेंढी महामंडळाची शाखा असलीच पाहिजे अशी आपली मागणी आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. चला, कारण बीड जिल्हा ऑलरेडी आहे पण परभणीला नाही, लातूरला नाही, त्यामुळे ह्या सगळ्या जिल्ह्याला महामंडळाच्या शाखा असाव्या. ओके चला मान्य द्या. सूचक मंडळ कोण असेल ते बँकेकडे आता म्हणजे नायकडे साहेब काढतो मध्ये NA लेआउट वगैरेची परत एकदा ते रिपीट करतो. बँकेकडे कर्ज प्रकार मंजुरीसाठी NA लेआउटची अट रद्द करावी. कारण बँका काय आता महाराष्ट्र ग्रामीण काय म्हणते, नांदेडचं एक प्रकार माझ्याकडे MIDC मध्ये शेळीपालन करतोय. ग्रामीण बँक काय म्हणाले त्याला की तुझी जमीन NA लेआउट केलेली आहे का? मग NA लेआउट करणं म्हणजे काय, शहरीकरण करणे, त्यावर बांधकाम करणे. राईट. आपल्याला त्या ठिकाणी
बांधकाम करतात तर शेळी सारा काही कुठं येणे लेआउट म्हणजे मूर्खपणा सगळंच आहे. विचार तुमचा तुम्हाला शेळीपालन काय हेच माहीत नाही, बरोबर आहे. त्यामुळे हे एन लेआउट करायला तरी तिथे 6 महिने लागते. मला आत्ता कर्ज पाहिजे, मला आमच्या गीतेनं कर्ज आत्ता पाहिजे, बरोबर का. आणि हे 6 महिन्याचं एन लेआउट म्हणजे काय करायचं, मग तोपर्यंत तुळून जाईल आहे सगळे आपले जी आपली कार्यशक्ती असते किंवा आपल्याला जी इच्छा असते ती मरून जाईल ना. त्यामुळं एन लेआउटची हे पद्धत जी आहे ती रद्द करावी असं माझं म्हणणं आहे. एन लेआउट मागणी करू नये बँकाने. आता ह्याच्यात थोडीशी चर्चा करू की काही बँका बरं का ज्यांना कर्ज द्यायचं नाही त्या बँका ही अट घालतात की येणे आहे का, लेआउट आहे का. पण सरसकट येणे लेआउट कुणी मागत नाही त्या पुष्कळशा बँका आहे. कारण कृषी उद्योग आहे, कृषी उद्योगाला कृषी संलग्न उद्योगाला येणे लेआउट करण्याची गरज आहे. सर त्याच्यामुळे आता बँकवाले काय म्हणले, 2 दिवसाखाली भेटलो होतो बँकेला. ते म्हणाले आता तुम्ही ज्यावेळेस प्रोजेक्ट रिपोर्ट आपला दाखविला त्यावेळेस म्हणजे आम्ही इन्शुरन्स बोल करीत नव्हतो म्हणले. मग मी काय केलं, प्रोजेक्ट चेंज केला, म्हैस पालनसाठी हे केलं. आता त्या पिरियडला आता प्रोजेक्ट रिपोर्ट सगळं काय बघून ते काय म्हणले, आता तुम्ही दत्तक बँकेला जाऊन भेटा म्हणले ते प्रोजेक्ट डॉक्युमेंट. आम्ही लोन देऊ शकत नव्हतो. जे काही आपली राष्ट्रीयकृत बँक आहे, आपली SBI स्टेट बँकेमध्ये काय टाकली तुम्ही, ते काय म्हणले तुम्ही इतके तुम्ही जे प्रोजेक्टवर येणे होतो ते इन्शुरन्स होतं ते प्रोजेक्ट टाका म्हणले. आम्ही मशीनचा मी प्रोजेक्ट इन्शुरन्सबद्दलच सांगत होतो, त्याच्याबद्दल सांगतो पोल्ट्रीच्या इन्शुरन्स ते त्यांनी हे केले. पण आता ते काय म्हणले तर तुम्ही दत्तक बँकेला जाऊन भेटा, आम्ही SBI बँक देऊ शकत नाही, तिथे सेंट्रल बँकची बँक असू द्या. त्याच्यामध्ये जे पोल्ट्रीचे प्रोजेक्ट आहेत ना ब्रीड डेव्हलपमेंटचे, ते देशी बर्डचे जे तुम्ही ब्रॉयलरचा प्रोजेक्ट असेल, हां ब्रॉयलर 6 आठवड्यात ते आउट होतात पक्षी. त्याचं इन्शुरन्स कधी काढणार, त्याचे हे कधी करणार, त्याचे इन्शुरन्सला ते म्हणजे जे इन्शुरन्स कंपन्या कोणत्या आहेत माहिती आहे तुम्हाला, पोल्ट्रीचं इन्शुरन्स करणारे किंवा जनावरांचं इंडियन इन्शुरन्स आहे, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, त्या कंपन्या आणि ह्याचे लाईव्ह स्टॉकचं इन्शुरन्स करतात. 20 कंपन्या 20 पुष्कळ कंपन्या आहेत आणि त्या करतात. ते देशी बर्डची जी स्कीम आहे ना 50 लाखाची, ज्याच्यामध्ये 25 लाख रुपये सबसिडी आहे, त्याचे इन्शुरन्स करून घेतात. कारण ते बर्ड्स 72 आठवडे त्या शेतकऱ्याकडे राहतात, ते 6 आठवड्यात आउट होतात. त्याच्यामुळं त्याची इन्शुरन्स शक्यतो काढलं जातं, त्याचं मात्र काढून देतात. नाही हे सुद्धा ती काय म्हणतात 40 पक्षी जरी असला तरी आम्हाला त्याचा विमा पाहिजे असं सुद्धा काढला पाहिजे. काढला पाहिजे. कारण त्या आता डॉक्टर आहेत ते पोस्टमॉर्टम करतात. जर मॉर्टॅलिटी 5%पेक्षा जास्त झाली तर त्याचा विमा मिळाला पाहिजे. 5% ॲडमिसिबल मॉर्टॅलिटी आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त जर मृत्यू झालेली असेल तर ते पोस्टमॉर्टम करून त्या ब्रॉयलरचा सुद्धा विमा मिळाला पाहिजे. लेअरचा तर मिळतो, लेअरचा काढला जातो, पण काही बँका काढत नसतील तर त्यांनी त्या ज्या जनरल इन्शुरन्सबद्दल आता समजा 500 पक्षाचं इलिजिबल युनिट आहे, 500च्या पुढचं काढायला हवं. काय झालं आहे आता NLMची स्कीम आहे 50 लाखाची कोंबड्यांची, त्याच्यामध्ये 10% आपला हिस्सा आहे आणि 25 लाख रुपये सबसिडी आहे NLMची. तर ह्याच्यामध्ये देखील विम्याचा हा प्रॉब्लेम बँका निर्माण करता आहेत. तर त्यामुळे आपण काय म्हणायचं, हे जे आता विषय आपला मुख्य होता तो NLMचा होता आणि तिथून आपण आता डायव्हर्ट झालो थोडीकडे कशाकडे या विषयाकडे. परत आपल्या मुख्य विषयाकडे आलो सर. नक्कीच. हां परत आपल्या विषयाकडे येत आहोत. तर या ठिकाणी हा जो विमा आहे ना तो सरसकट विमा काढला जावा एवढं म्हणू आपण. ओके, ठरावच करू सर आपण. सगळ्या कोंबड्यांचा विमा काढला कोंबड्याचाच नाही, कुठलाही लाईव्ह स्टॉकचा विमा जनरल इन्शुरन्स कंपन्यांनी नाकारू नये पुढे. आणि बँकांनी त्याच्याशी कोऑर्डिनेट पुढे. करावं. त्याच्यानंतरची एक आणखी आता ह्याला दुरुस्ती. विमा जसं पीक विमा आहे शेतकऱ्यासाठी 1 रुपयामध्ये पीक विमा आहे, त्याच पद्धतीवर बँका काय करतात, तरच विमा करतात म्हणजे कानात बिल्ला मारतात आणि त्याचं काय असेल स्कीम त्याप्रमाणे करतात. परंतु माझं काय म्हणणं आहे की जनावरांचा सुद्धा 1 रुपयामध्ये विमा उतरला जावा, 1 रुपयामध्ये विमा काढला जावा. हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे का? मान्य, बिलकुल सर. त्याच्यामध्ये पर हेक्टर या त्याची उत्पादकता जशी आहे त्याप्रमाणे तसं युनिटनुसार आपण त्याचं इव्हॅल्युएशन करून देऊ शकतो. शेळ्या आहेत का, पोल्ट्री आहे, दुधाळ म्हशी आहे का, दुधाळ गाई आहे का. त्याचं तर गेल्यानंतर तुम्हाला ते किंमत ते लिहावंच लागते. जिवंत असेल तर त्याच्यामध्येच त्यांनी त्याची किंमत किती हे फक्त जर दिला तर आणि शासनामध्ये विमा केला जावं ही आपली मागणी आहे.
मान्य सर. ओके, चला. त्याच्यानंतर खात्यामध्ये कर्मचारी कमी असतात. LHS, ADO काय जे सगळे मिळून धरून संख्या आपली फार त्रुटक आहे. आणि त्यामध्ये काय होतं, जनावरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता माझ्याकडे 50-60 गाव होते जुडिशियमध्ये. समजा मी रेणापूर तेव्हा माझ्याकडे 65 गाव होते. रेणापूरमध्ये 47 आणि इतर बीड येते. रेणापूर तेव्हा इकडे होतं, बीडमध्ये होतं. तर मला 62 गावात जाता येईल कसा सांगा तुम्ही. आणि त्यावेळेला लसीकरण कधी करावं, दवाखाना कधी चालवायचं मी, आणि रजिस्टर कधी लिहायचं, रेकॉर्ड कधी लिहायचं, रिपोर्टिंग कधी करायचं, MPR तुमचं काय असतं कधी करायचं. मग ह्यासाठी आरोग्य खात्यामध्ये जसं पोलिओचं निर्मूलन करण्यासाठी एका दिवशी महाराष्ट्रामध्ये लसीकरण केलं जातं, त्याच पद्धतीवर महाराष्ट्रामध्ये एका दिवसात लसीकरण करण्याची मोहीम शासनाने राबवावी. पशुसंवर्धन खात्यामध्ये एका दिवसात लसीकरण मोहीम राबवावी. कर्मचारी अधिकारी उत्तर आहे. त्याला उत्तर आहे. थांबा. 7 गावं 7 गावाकडे. तुम्ही फक्त तुमच्या तालुक्यापुरतं बोलताय. मी पूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राबवावी. आणि संपूर्ण महाराष्ट्र राबवण्यासाठी शासनाची जिम्मेदारी. शासनानं कॉन्ट्रॅक्ट मिळवावं माझ्यासारखे. मी काय करेल, मी 500 माणसं नेमेल, त्यांना ट्रेनिंग देईल आणि त्यांना लसीकरण शिकेल. मग जमा काय, मग आम्हाला कर्मचारी मिळत नाही, त्यांना भत्ता मिळत नाही, त्यांना रोजगार मिळत नाही, बीडमध्ये गुन्हेगारी कमी होईल का नाही. ओके, मग मान्य तुम्हाला. चला, त्यासाठी काय करायचं, सरकारने एका दिवसात पोलिओ लसीकरण राबवावी हे आमचं म्हणणं आहे. ठराव सगळ्याला मान्य आहे असं समजतो. आणि काय होतं कामावलीकरणाचा लोड असल्यामुळे एक लढक्या नेमणूक झालं. बँकेच्या प्रकारासाठी कोंबड्या विमा असला पाहिजे की आठवड्यात जावी, म्हणजे पोल्ट्री कंपनी विमा काम करत नाही. यांना बँकांना कळवण्यात यावे आणि बँकेकडून हे काम करू द्यावे. प्रत्येक विमा कंपन्यामध्ये एक पशुवैद्यकीय डॉक्टर असावा. कारण विमा कंपन्यांना हे पशुचं काहीच कळत नाही, कळत नाही. कोंबडीला किती पाय त्यांना माहीत नाही. शेळीला सड पुरी डॉक्टर ठेवत होते, शेळीला सड किती हे त्यांना माहीत नाही. 4 डेड आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो, शेळी 14 दिवसात दूध देते. एवढ्याच्या ज्या 4 डेड आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला तो म्हणतो शेळी 14 दिवसात दूध देते. खरं आहे का? शेळी 14 दूध देईल का? मुर्रा तरी देते का? मुर्रा म्हैस तरी देते का एवढं? मग ह्या 4 डेड आपण हे काम काढून घेण्यात यावं. हे जनावरांचे रिपोर्ट बनवायचं काम नायकवडे साहेबांनी सुद्धा असे मी नेमलेले माझ्या हाताखाली ते. मी सांगेल ते शेळीची दूध देईल, ती किती चारा खाईल, मी सांगेल ते मनाने काही. हां, ते शेड्यूल, परत आणखी डिप्रिशिएशन शेड्यूल, ते त्यांच्या फॉर्मॅटमध्ये ते काय बसवायचं ते बसवून आपल्याला ते करून देतात. टेक्निकल इनपुट्स आपल्याला द्यावे. पुढे प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बँक अधिकारी BCom किंवा M.Com झालेला असतो किंवा PDCA झाला असतो, बरोबर आहे. त्यांना पशुसंवर्धनाबद्दल खूप ठोक काही कळत नाही. त्यामुळं कृषी शाखा जिथं आहेत बँकेच्या त्या ठिकाणी शेड्यूल बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका, नॅशनल बँक आणि शेड्यूल बँका. शेड्यूल बँका म्हणजे ज्या बँकाची 1000 कोटीच्या पुढे उलाढाल आहे अशा बँकांना शेड्यूल बँकेचा दर्जा असतो. अशा बँकामध्ये एक पशुवैद्यकीय डॉक्टर नेमला जावा. त्यामुळे काय तुमच्याच नातेवाईकाला पाल्याला तुमच्या, आता आम्हाला कोणी नोकरी देणार नाही, पण तुमची पिढी पुढच्या पिढीमध्ये जी भाडीची आहे त्यांना डॉक्टरांची संधी मिळेल, त्यांना नोकरी मिळेल. त्यामुळे काय करायचं, आपण काय म्हणायचं, प्रत्येक बँकामध्ये जिथं या ठिकाणी शेतीविषयी कर्ज वाटप केलं जातं त्या ठिकाणी एक पशुवैद्यकीय डॉक्टर नेमला जावा. म्हणजे तो बँक अधिकारी म्हणून काम करेल आणि आपल्याला काय करेल, न्याय देतो. नक्कीच सर. हा मुद्दा फार दिवसापासून प्रलंबित होता. आपल्यामुळं जर मार्गी लागला तर शेतकऱ्यांचा कुठंतरी फायदा होईल. सगळ्यांचं याला असं आपण समजूया. टाळ्या वाजवून ॲग्रिकल्चर डॉक्टर्स जर नेमले गेले तर प्रत्येक तालुक्यात किमान पाहण्यासारखे 10 तरी प्रोजेक्ट उभे राहतील, मंजूर करतील बँका. कुठलीही बँक लाखो रुपये कर्ज देते पण त्यांच्याकडे डॉक्टर नाही आहे. हा मुद्दा आपला सगळ्यात महत्त्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये सध्या. चला आता आपण हा मुद्दा मान्य असं समजून आपण पुढे चालूया. ओके सर. आता याच्यानंतर पुढचा फार महत्त्वाचा पॉईंट आहे.
महाराष्ट्रामध्ये बिहारमधून अनेक क्षेत्रातले लोक येत आहेत, बेकार येत आहेत आणि त्या ठिकाणी रोजगार कमवतात, पैसे तिकडे घेऊन चाललेले आहेत. उदाहरणार्थ म्हशीच्या धारा काढणारे 20,000 लोक आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये आले आहेत आणि ज्यांच्याकडे 10, 15, 20 म्हशी आहेत, मुर्रा जातीवंत म्हशी आहेत, जाफराबादी, सुरती, अशा म्हशीच्या धारा काढण्यासाठी तिकडचे बिहारी लोक आले आहेत. आपल्यापेक्षा 2-3 लिटर दूध जास्त काढतात ते. आपल्या वासाला धार काढली 3 लिटर काढत तर तो 6 लिटर काढून जातो. काय कमाल आहे त्या लोकांची. आणि इथून 40,000 रुपये पगार घेतात, त्यांना राहायला शेतकरी जागा देतो. मोठा शेतकरी असतो हा, 15-20 म्हशीचा म्हणाला काय साधा माणूस नसतो. आणि तो त्याला राहायला पाणी फुकट देतो, वीज फुकट देतो आणि 40,000 पगार देतो. 1 लिटर दूध पण प्यायला त्याला फुकट देतो. मग ही 1 लिटर दूध आपल्या लोकांना काय मिळून नये खेड्यापाड्याच्या पोरांना? हा, नक्कीच मिळलं पाहिजे. आपण जे वारंवार म्हणता बीड जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती उपलब्ध झाली पाहिजे आणि गुंडगिरी किंवा जे काही शब्द वापरले ते कुठंतरी कमी होतील. रोजगार हाताला रोजगार मिळाला, पोटाला का अन्न मिळाले, तो भांडणं करणारच नाही ना. नक्कीच सर. आपला भाऊ आहे, एक भाऊ चांगला तुपात खायचे आणि दुसरा उपाशी तो भांडणं करणारच नाही. तसं आपले छोटे मुलं येतं, बेकार पोरं येतं, त्यांना आपण कामाला लावायचं, आपला उद्देश आहे. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपला तोच आहे. बस ओके, चला सगळ्यांना मान्य असं नक्कीच नक्कीच. चर्चा पण करू बोला. प्रत्येक फक्त एकच लक्षात घ्या, फार 10 महिने पुढे जाण्यापेक्षा एक मिनिट थांबा. हे आपण काय करायचं, त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय उल्लेख आपण करायचा नाही. ठीक आहे, धन्यवाद. चला पुढे बोला बोला. तर हे जे 20,000 लोक हिंदी बिहारमधून धार काढण्यासाठी आलेले आहेत आणि ते इथल्यापेक्षा जास्त पगार घेतात, हे काम आपल्या लोकांनी केलं पाहिजे. अजून दाखवायची गरज नाही. पण आपली वर्गात आपल्या मुलांची मानसिकता आहे का गोठ्यात म्हणजे काम करण्याची, दूध काढण्याची? ती मानसिकता निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल? शॉर्ट टर्म कोर्सेस काढावे लागतील आपल्याला. 2 महिन्याचे, 3 महिन्याचे. फार्म मॅनेजमेंट, डेअरी मॅनेजमेंट, त्यात धार काढणं, जनावरांची स्वच्छता ठेवणं, त्याचे गोचिडगोमाचे निर्मूलन, परत आणखी त्याचे मिनरल मिक्सचरची कमतरता असते ते त्या संबंधीचे. आणि असे टेक्निकल लोकांना हे जे तंत्रज्ञान होतील ना 3 महिन्याचं ट्रेनिंग घेतल्यानंतर, की आयडियल 10 गाईचं किंवा 10 गाईचं किंवा 10 म्हशीचं जे युनिट आहे त्याच्यावर शासनाने यंत्रणशीलसाठी ही मुलं पाठवली पाहिजेत. शासनाने याचं कमीत कमी 6 महिने वर्ष त्यांना मानधन दिलं पाहिजे, स्टायपेंड दिलं पाहिजे तिथं त्या फार्मवर काम करण्यासाठी. मग ते काम करायला प्रवृत्त होतील आणि शेतकरी मग नंतर मग शेतकरी त्यांना पैसे देतीलच. पण सुरुवातीला शेतकऱ्याची ऐकत नसतील, त्याला जास्त पैसे मिळत नाहीत म्हणून तो ते काम करत नाही. एकतर त्याची त्या कामाबद्दल काही टेक्निक नसतंय आणि इन्सेंटिव्ह प्रॉपर मिळत नाही. कॅपॅसिटी बिल्डिंग झाली पाहिजे, त्या कामाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे, तर हे बेरोजगार लोक त्या फार्मवर जाऊन काम करतील, चांगला पगार मिळवतील. त्यासाठी माझी ह्या ठरावामध्ये अशी ॲडिशनल सूचना अशी आहे की 3 महिन्याचे किंवा 2 महिन्याचे शॉर्ट टर्म कोर्सेस NGO करतील ना, त्यांना अलाउ करा ना. आमची NGO आहे, आम्ही काय केलेले आहे की नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनसाठी मी शासनाकडे एक प्रस्ताव पाठवलेला आहे की तुम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये मी 10 आयडियल युनिट उभा करून देतो मराठवाड्यामध्ये. आणि ते जर त्याचं हे होईल समजा 400 कोटी रुपयाचं ते आउटले होईल, त्याच्यात 5% रक्कम कन्सल्टन्सी फीस मला द्या, 20 कोटी रुपये द्या. त्या 20 कोटीमध्ये मी आयडियल डेअरी, आयडियल पोल्ट्री, आयडियल गोट आणि आयडियल याचा फिशरी त्याची कंपोजिट फार्म उभा करून तिथं ट्रेनिंग देतो आणि तिथून ट्रेन झालेले लोक देतो आणि माझ्या ट्रेनिंग घेतलेले लोक त्या फार्मवर मॅनेजर म्हणून काम करतील. मग ते प्रोजेक्ट बुडणार नाही तर बहुतेक पोल्ट्रीचे प्रोजेक्ट काढतात. तुम्ही 4 ठिकाणी तुम्ही बघून आलेले शेजारी जवळ गेलेले तुम्ही चालवता पोल्ट्री आणि नंतर 2-3 वर्षात ते बंद पडतं युनिट. असे पोल्ट्रीचे बंद पडलेले युनिट प्रत्येक तालुक्यामधून, जिल्ह्यामधून कमीत कमी डझनाने दिसून येतील आपल्याला. तर ते आपल्याला ह्या पद्धतीने कमी करता येतील की आता विद्यापीठात पण आयडियल फार्म आहेत, पण ते काही तोट्यात चालतात. पण माझ्यासारखी एखादी संस्था ते तोट्यात चालवणारच नाही, कारण मला त्याचं ते खर्च तिथंच निघाला पाहिजे. जिथं तोटा होईल तो भागच मी बंद करेल. तर मी शासनाकडे सादर केलेली योजना की ह्या ठिकाणी मी काय म्हणत नाही तुम्ही त्याला पाठिंबा वगैरे द्या, माझ्या स्तरावर मी करेन, पण हे होणं गरजेचं आहे. आयडियल फार्म होणं गरजेचं आहे, ट्रेनिंग सेंटर होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचा आणि टेक्नोक्रॅटचं जोड देणं आवश्यक. याला जोडूनच नायपाडी साहेब
नायकवाडे साहेबांनी या ठिकाणी फार चांगले विचार मांडले. यालाच थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी मांडतो. आपले ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत त्यांची क्षमता, मॅनेजमेंटची जी क्षमता आहे, मॅनेजमेंट हा कोर्स असतो ना MBA वगैरे, तर त्यांची क्षमता कोण असते. रस्त्याच्या कडेला 2 डोबळा चालल्या, संध्याकाळी 3-4 लिटर दूध त्याचं काढलं, त्यात 3 लिटर पाणी मिसळलं आणि विकलं की झालं, असं त्यांचं समाधान आहे. ती मग भाकड झाली की 2-2 वर्षी ती म्हैस पळत नाही आणि त्यामुळे त्याला जे पाण्याचा नफा घेतला आहे तो परत पुन्हा त्याला पाण्यामध्ये घालावा लागतो. आणि त्यामुळे त्याला आपण अशा प्रकारचं ज्ञान द्यायचं आहे की भावी पिढीमध्ये पशुसंवर्धन हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाच्या मनामध्ये रुजलं पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय केला पाहिजे. कारण पंजाबमध्ये एक शेतकरी 200-400 म्हशीची युनिट आहे त्यांचे. तुमच्याकडे परळीमध्ये 400 म्हशीची युनिट दाखवा बरं, माझ्या आहे का कुठं कोणाकडे? म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही मागास आहात. आम्हाला तुम्हाला पुढे आणायचं आहे. मागासमधून तुम्हाला काय करायचं आहे, दर्जा वाढायचा तुमचा. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काहीतरी प्रोत्साहन देऊन पुढे आणायचं आहे. आणि त्यासाठी मोदी सरकारनं काय केलं आहे, 1 कोटीची योजना सुरू केली. अशा नाबार्डमध्ये सुद्धा डेअरीच्या मोठमोठ्या योजना आहेत. गोपालक नावाची योजना आहे, त्यामुळे 4 कोटीपर्यंत कर्ज मिळतं आहे. तर अशा काही योजना तुमच्या तज्ञ लोकांनी किंवा जे चांगले शेतकरी त्यांनी ह्या योजनामध्ये डॉक्टर लोकांनी त्यांच्याकडे जाऊन सांगा किंवा ह्या अशा प्रकारच्या नाबार्डमध्ये चांगल्या योजना आहेत किंवा तुमचं बाकीच्या आणखी बऱ्याचशा योजना आहेत. तर त्या योजनेचा मी शेवटचा वापर करणार आहे. परंतु आपले मुद्दे काय ते शासनाकडे मांडण्यासाठी आमचं हे पहिलं सत्र चालू आहे. ओके. ह्याच्यामध्ये आता मध्ये पशुसंवर्धन हा महत्त्वाचा विषय आहे. आजकालचे जे ग्रॅज्युएट तयार होत आहेत, माझ्याकडे PhD-वाला इंटरव्ह्यूसाठी आता नोकरीत असताना, आणि तो म्हणाला मला चपराशी कवायला नोकरी का. आता माझं मी काय करायचं, शिकवून आपले अभ्यास करून मोठं आता मी पैसे माझ्या अंगावर मला चपराशी कवायला पण लावा. कारण आई जेव्हा बसली ती विचारते, बाबा एवढं शिकलं असेल थोडं नोकरी कशी नाही. त्यामुळे माझा घास खाली लवकर उतरत नाही. मग त्यासाठी आपण त्याला काय करायचं, या पिढीला, येणाऱ्या पिढीला दूध संकलन त्याला स्वच्छ दूध निर्मिती कशी करावी, दूध उत्पादन काढताना आहे त्या म्हशीचं दूध कसं जास्त निघतंय. कारण बऱ्याच जुन्या काळात बघितलं, आपण लोकांनी 20-20 लिटरच्या गाई आणल्या, बरोबर बऱ्या, आणि त्या गाईचं काय झालं, मात्र 2-2 लिटर आल्या. लोक म्हणजे तिकडच्या गाई चांगले आहेत आपल्यावर, पण तुम्हाला ते मॅनेजमेंट जमलं आहे. पंजाब हरियाणामधून म्हशी आणल्या, आणि ते म्हणजे चौधरीचे लोक मला भांडले, मला म्हणजे साहेब तुम्ही म्हशी आणल्या, आम्हाला त्या म्हशी काय कामाच्या, आमच्या भागात टिकत नाही. इथला माणूस खासदार जाऊन दिल्लीला गेलेला होऊ शकतो, इथला आमदार मुंबईला जाऊन चांगला गुटगुटीत होऊ शकतो. तर मग हा आमचा माणूस या ठिकाणी त्या म्हशी का सांभाळू शकत नाही. त्या म्हशीला काय लागतं, फक्त टेम्परेचर मेंटेन्स लागते, दुसरं काय. तुम्ही पंखा ठेवा, त्याचं टेम्परेचर गोल्टी सगळं टेम्परेचर मेंटेन करा की झालं. त्या म्हशी चांगल्या राहतात, काही नाही आपल्या. त्याला खायला त्यांच्या पद्धतीने फरक द्या. तुम्ही फरक द्यायची पद्धत कशी आहे माहिती आहे का, टोपल्यामध्ये खळकण वाजल, त्या म्हशीच्या कानावर जात आहे, खळकण वाजल एवढं फरक टाकता, ती म्हैसच्या टोपल्याकडे एकदा बघते, तुमच्याकडे बघते, आणि या म्हणते 10 कडे जातात. तुम्हाला सांगते कसं असतं माझा राखा. आणि असं लात मारते, गाय लात मारते, अशी लात मारते, नको त्या ठिकाणी मारते. तुमची इच्छा असते तिने कोणत्या हातावर मारा, पण नळीवर मारते. नळीवर लात मारली काही नाही की भर दिवसा 12 वाजता आकाशातली तारे दिसतं बघा. धार करून बघा काय करतो, म्हणजे समजेल तुम्हाला काय ते. धार कशी काढायची सुद्धा शास्त्र आहे. धार काढताना मोटरसायकलचा माणूस पंक्चर करताना जसा बसतो त्या पद्धतीने धार काढायला बसायला पाहिजे. तर तुम्ही 15-20 मिनिटं दूध काढू शकाल. नाहीतर काय तुमचा मनगट दुखत आहे, मनगट दुखा तुम्ही हात सोडा धार काढायचा, असं केलं मनगटाला की म्हैस म्हणते आपलं काम संपलं, हा माणूस थकला आहे, हे सगळं दूध आपण आपल्या याकड्यासाठी वापस घेऊन जाऊ. गळ आवाज येतो, त्या नळीमध्ये आवाज येतो, दूध वापस येते. तर हे सगळं आपल्याला त्यासाठी शिकवणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये अनेक मुद्दे. वासराला कधी सोडायचं, वासराला नंतर सोडायचंच नाही, पहिल्यांदाच वासराला सोडायचं. कारण काय होतं, म्हशीला सवय लागते. म्हैस काय म्हणते, माझं निकृपणा नंतर दूध नाही, त्यामुळे थोडं राखून ठेवते. ती म्हशीला कळलं की पहिल्यांदाच त्याला दूध मिळणार, त्यामुळे ती पुन्हा ठेवणार नाही. आणि शेवटचं दूध जे असते ते पहिलं दूध शेवटचं दूध किती महत्त्वाचं असतं ते तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवतात. बाकी टेक्निकल या ठिकाणी चर्चा करायची मला नाही. पण दूध उत्पादन कसं वाढेल हे आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. सगळ्यातल्या तुमच्या शेतकऱ्यांनी, आता शेतकरी काय ते बाकी कुणी जे आहे ते तरुण शिकतील का नाही मला माहीत नाही, पण आपण त्यांना शिकवायचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी प्रत्येक शाळामध्ये काय शिकवलं जातं, हिंदी, मराठी, गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल
झाला, 9वीला तेच, 8वीला तेच, 7वीला तेच, 12वीला तेच, MA झाला, BA झाला, BCom झाला, तो काय म्हणतो सगळी MSc झाला तर म्हणतो मला नोकरी द्या. सगळ्या क्षेत्रातल्या तरुणांची अवस्था हीच आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे सर. तुमचा मुद्दा मला फार आवडतो सर. तुमच्यापाशी नोकरी असताना सुद्धा शासनाची तुमच्यापाशी गाड्या घोड्या नव्हत्या. आज तुमच्यापाशी शेळीच्या जीवावरती 6 4 व्हीलर गाड्या आहेत मोठ्या. हे तुमच्याकडूनच ऐकायला भेटलं. त्यावर सविस्तर माहिती मला अशी हवी सर आपल्याकडून, की आपल्याकडं पण शेळीपालन आहे का? माझंच आहे ना. हो तेच आम्हाला माहीत नाही म्हणून बाकी सर्व. ठीक आहे, चालेल. माझंच आहे, आहे माझ्याकडे 25 वर्षापासून शेळीपालन करतो. कन्नवडला होते तर तुमच्या माझ्याकडे 500 शेळ्या होत्या. तेव्हा तुम्ही लहान असणार, त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. 20 वर्ष केलं मी तर कोरोनामध्ये बंद करून टाकलं. त्याच्या अगोदर 20 गाय होते. आमचे डॉक्टर वगैरे त्यांना नोकरी नव्हतं. त्यांनी माझ्याकडे 2 वर्ष काम केलं. त्यांना पगार दिला मी 700 रुपये. त्या काळात मला 700 असताना मला 700 रुपये पगार दिले. त्यांना 600 रुपये दिले मी, कारण माझे सगळे गायचे व्यवस्थापन करायचे. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये मुद्दा मला असा मांडायचा आहे की हायस्कूल लेवलवर 9वी 10वीच्या वर्गाला किमान पशुसंवर्धनाचं एक विषय तरी शिकवला जावा. नक्कीच सहमत. आणि त्यामुळे ती मुलं धारा कशा काढायच्या एवढं तरी शिकतील. दूध कसं वाढेल त्या म्हशीचं एवढं जरी त्यांना ज्ञान झालं तर बाकी आवश्यकपणे आम्ही करू. तर हा मुद्दा एवढा महत्त्वाचा आहे की हायस्कूल प्रत्येक ग्रामीण भागातील, शहरी नाही म्हणत मी, पुण्या मुंबईला नको आहे, तर ग्रामीण भागातील हायस्कूलमधून 9वी 10वी विद्यार्थ्यांना पशुसंवर्धनाचे प्रशिक्षण देण्यात यावे. काही ऑब्जेक्शन, काही चुकीचं, मी काही चुकीचं बोलते का? नाही. सगळ्यांना मान्य का? मान्य. चला हातावर मान्य. ओके. स्वच्छ डॉक्टर बुके साहेब आणि डॉक्टर वैरागे साहेब. बरोबर चालेल. ओके. चला, त्याचा आपण अभियानाचा ठराव घेतला. काही परेला पशुवैद्यक महाविद्यालय काढले, यामध्ये त्याचा अभियानाचा ठराव घेतला. परंतु नुसतं पशुवैद्यक कॉलेज काढून उपयोग नाही. तर या ठिकाणी तुपाचे कारखाने झाले पाहिजे, दुधाचे कारखाने झाले पाहिजे, दूध भुकटीचे कारखाने झाले पाहिजे. आणि त्यामध्ये मग लाखो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. तुपाचं पॅकिंग डब्यामध्ये करून आपण जर सगळ्या भारत घेतलं तर आपण परीचं आपले नाव परीचं तूप फार चांगले घाटांचं लोणी प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये. म्हणतात तुला काय घाटांचा मस्का लावायचा का? ही पद्धत जुनी होती म्हणायची असेल, आहे की नाही? असं होतं. तर दारूचा शब्द असं होता, कारण दारूचे हे होतं प्रसिद्ध. उस्मानाला याचं दह्याचा प्रकार चांगला आहे. तर गावसुद्धा दही म्हणतात. त्या दह्याचे तुकडे 4 होतात. चुरीनं कापलं की 4 तुकडे होतात. असं दही तयार करता आलं पाहिजे. आणि हे जे ते टेक्निकल आहे सगळं, आणि ते विद्यार्थ्यांच्या काळावर जाऊन त्यांनी दुधाच्या धंद्यामध्ये उतरावं. कारण बिहारमध्ये 20,000 लोक आपल्याकडे धारकडे आले. त्या लोकांची जागा रिप्लेस करण्यासाठी बेरोजगार पोरांना आपण काहीतरी धंदा द्यावा लागेल. आणि त्यांना 40,000 रुपये पगार मिळाला, शेतात राहिला, 1 लिटर फुकट दूध मिळालं का अडचण आहे. म्हणून माझं म्हणणं असं की 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना पशुसंवर्धन हा विषय शिकवण्यात यावा. आणि दुसरं परळी योजनात येते डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज, म्हणजे BSc डेअरी. 12वी नंतर 4 वर्षाचा डेअरी कॉलेजचा कोर्स परळीला ताईने सुरू करावा, अशी पंकजाताईने आपण सर्वांच्या वतीने आपण विनंती करत आहोत. मान्य आहे का? मान्य सर. बोलता येईल का? हो बिलकुल, बोला ना. स्थापन करणार आहे. आणि त्याच्यानंतर तिथं आयडियल डेअरी, आयडियल पोल्ट्री, गोड फार्म वगैरे विद्यार्थ्यांचे वेटरनरी कॉलेजची केलं. आणि ते बघून एक डेअरीचं, पोल्ट्रीचं, गोडचं क्लस्टर तयार होईल. आणि हे तयार झालेलं उत्पादन त्याचे प्रक्रिया उद्योग निघाले पाहिजेत की मुंडे साहेबांनी सांगितलं. ते अगदी रास्त बाब आहे की जोपर्यंत ते प्रक्रिया खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाअंतर्गत येतं हे बाब, फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि मी महानगरपालिकेत काम करत असताना तिथं आम्ही खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत एक मॉडर्न स्लॉटर हाऊसचा प्रोजेक्ट घेतलेला आहे. 42 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये 15 कोटी रुपयाची सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्या महानगरपालिकेला उपलब्ध करून दिलेली आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं त्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमार्फत एक एशियन कंट्रीजची साऊथ कोरियामध्ये सेऊलला होतं. आणि प्रत्येक देशामधून 2 डॉक्टर पाठवायचे होते, वेटरनरी डॉक्टर. तर त्याच्यामध्ये माझा नंबर लागला त्या कत्तलखान्याच्या प्रकारामुळे. एक पश्चिम बंगालचा एक मुनीर खान
तर आम्हाला 15 दिवस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खर्चाने आम्हाला साऊथ कोरियाला पाठवण्यात आलेलं होतं आणि तिथं खाद्यान्न प्रक्रियामध्ये कुठले हे डेअरीचे प्रॉडक्ट, पोल्ट्रीचे प्रॉडक्ट, गोटचे प्रॉडक्ट, फिशरीचे प्रॉडक्ट, हे ॲनिमलपासून निघणारे मोठमोठे उद्योग आम्हाला दाखवण्यात आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या इकडचं खाद्यान्न जर आमच्याकडे पाठवायचं असेल तर त्यांचे म्हणजे साऊथ कोरियन ब्युरोचे काय स्टँडर्ड आहेत पाठवण्याचे, त्याच्यात कंटॅमिनेशन, पोल्युशन आणि केमिकल जाता कामा नये आणि त्याचे स्टँडर्ड दिलेले. तसेच बाहेरचे पदार्थ इंडियामध्ये जर मागवायचे असतील हे खाद्यान्न तर त्याच्यावर काम करणारी इंडियन ब्युरो ऑफ स्टँडर्ड ही एक संस्था काम करते, अपेडा काम करते त्याच्यावर, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट एक्सपोर्ट अथॉरिटी आणि फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्री, या 2 मिनिस्ट्री ह्याच्यामार्फत सबसिड्या दिल्या जातात, हे गव्हर्न करतात. ते जर परळीला व्हेटरनरी कॉलेज आलं तर त्या संस्था इथं येऊन काम करतील, इथले प्रॉडक्ट साऊथ कोरियामध्ये नाही जगामध्ये जातील आणि जगात इथं जे चांगलं खाद्य तिकडचं आहे ते सुद्धा इकडे येऊ शकेल. त्याच्या कम्युनिकेशनसाठीच आम्ही गेलो होतो. माझा लेख पण त्या बुकलेटमध्ये आलेला आहे. 2014 साली झालेली होती. त्याचे रिझल्ट पण आले, पण त्याचं जे इम्प्लिमेंटेशन वगैरे करायला पाहिजे त्याला लिमिटेशन पडतात आणि ते बुकलेट डॉक्टर BS नाईकवाडे, सेवानिवृत्त मुख्य पशुसंवर्धन अधिकारी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आणि संचालक प्राणी संग्रहालय सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय मनपा छत्रपती संभाजीनगर. आम्ही पुढे भरकडे चाललो आहोत. तुम्ही सगळे आलेले सगळे मान्यवर लोक आहेत. तुम्ही प्रत्येकाने आपण थोडी ओळख करून दिली तर म्हणजे कोण कुठून आलं हे आपल्याला समजते गेले. म्हणून मी डॉक्टर आपल्या फड म्हणून सुरुवात करतो. फडसाहेब तुमचा परिचय आहे. आपल्यासाठी हायस्कूलमध्ये हा विषय असावा, कोर्स असावा आपण म्हणालो, डेअरी कॉलेज बोलल्यावर म्हणालो. त्यानंतर बेरोजगार पशुधन पर्यवेक्षक मोठ्या प्रमाणात आहेत का नाही? नक्की. कारण मला एक युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक म्हणाले, आमच्याच युनिव्हर्सिटीचे, की आता बेकारी नाही म्हणे आमच्या खात्यामध्ये. असं आहे का? खूप आहेत ना? आहेत का नाही? आपल्या भौतिक पण त्यांना काम मिळायला पाहिजे का नाही? त्यांच्या हाताला त्यांनी टेक्निकल कोर्स केला का नाही? त्याच्या सविशेष ज्ञानाचा सविशेष उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे की नाही? त्यामुळे शासनानं काय करावं लागेल मग आता? काय करतं त्यांना घ्यावं लागेल शासन. तुम्ही याच्यावर घ्या ना, 11 महिन्याच्या बेसिसवर घ्या, आम्हाला काय हरकत नाही. सध्या फक्त घ्या की आम्हाला रिकामं का फिरू देता? काय आम्ही नुसतं रस्त्यानं भरून हे करायचं, बेकार म्हणून फिरायचं का? चोऱ्या माऱ्या करायच्या का? मग आम्हाला काहीतरी हाताला काम द्या ना. आमच्या तरुण माणसं आहेत, त्यांच्या हाताला काम नाही दिलं तर पेटून उठतील आणि मग तुम्ही म्हणा बीड जिल्हा खराब आहे. हे आम्हाला नको आहे. बीड जिल्हा खराब हा शब्द आम्हाला नको आहे. शासनाकडून बीड जिल्हा खराब आहे म्हणण्यापेक्षा कुठंतरी तरुणांना रोजगार निर्मितीचं व्यवस्था झाली पाहिजे. यस, बरोबर. चला, म्हणून बेरोजगार पशुधन पर्यवेक्षक यांना शासन सेवेत त्वरित घेण्यात यावे हा माझा मुद्दा आहे. तुम्हाला जर मान्य असेल तर सगळे टाळ्या वाजवून जातात. झाले भरपूर ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकाची पदं रिक्त झाले. तर इतकंच म्हणून सगळे महाराष्ट्रभर भरती झाले. बरोबर आहे. आमचे धर्मापुरीचे डॉक्टर आहेत फडसाहेब, ते काय म्हणतात की माझ्याकडेच 3-4 पदं रिकामी आणि असे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यात मी जरा सुधारणा किंवा ॲड करू इच्छितो या ठरावामध्ये की ज्या पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 अधिकारी हा शासनाचा जबाबदार अधिकारी आहे, त्याला किमान 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याच्या हाताखाली लागणारे जे LSS आहेत ते भरण्याच्या पावर द्याव्यात आणि शासनाने त्याचा पगार द्यावा. म्हणजे त्यांच्या सेवा क्लास 1 अधिकाऱ्याची सेवा मॅक्झिमम युटिलाइज होते. तुम्हीच तुमच्या स्तरावर इंटरव्ह्यू घ्यावे, तुम्हीच तुमच्या स्तरावर सिलेक्शन करावं. परमनंट घ्यायचं असेल तर जाऊ द्या ना गव्हर्नमेंटकडे, पण तुमचं सध्या काम अडकतं आहे. 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर घेण्याचे अधिकार तिथल्याच वर्ग आहेत पशुधन अधिकाऱ्यांना. अगदी बरोबर. पर्यवेक्षक असो, क्लर्क असो किंवा तुम्हाला आवश्यक असणारं जे म्हणजे जे शासनाने घालून दिलेले जे आहे ना यंत्र म्हणजे पॅटर्न ह्याचा स्टाफिंग पॅटर्न तो भरण्याचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्याचा अधिकार तिथल्याच वेटरनरी डॉक्टरला द्यावा आणि ते डेप्युटी कमिशनर आहेत तिथं बसलेले शासनाचे त्यांना
मान्यता. पोस्ट फॅक्टो मान्यता द्यावी. ठीक आहे, ओके. हा एक ठराव कारण असं क्लिअर करू. आज अशी परिस्थिती आहे आपल्याच तालुक्यामध्ये सारंगावला स्टेडियम एकचा दवाखाना आहे, हळमला आहे, धर्मपूरला आहे, पट्टीवडगाव आणि घाटनगर पाचही दवाखान्यामध्ये आज फक्त मी एक शासनाचा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. एकटाच त्याच्याखाली शासनाचा पगार तर जातो क्लास 1 अधिकाऱ्याचा, पण काम होत नाही. तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर 10 पट काम वाढेल ना ते. आणि कमीत कमी पशुधन पर्यवेक्षक आणि लसीकरण वेळेत होईल. परत आणखी लोकांच्या यांची तरी मध्ये तुम्ही म्हणाल म्हणजे हिरवळीला एकच इंजिनियर असण्यासारखं आहे तुमच्या सबस्टेशनला, तोही फ्री झालेला, ते बाकीचे पद नाही, असा हा प्रकार आहे. नक्कीच सर, याचं कुठेतरी शेतकरी बांधवांचं यातून नुकसान होत आहे. एकच इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि तो काम पूर्ण थर्मलचं बघू शिकेल का, तसा हा प्रकार आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांचं बरोबर आहे सर, त्यामुळं शेतकरी बांधवांचं कुठेतरी नुकसान होत आहे. वेळेवर लस मिळत नाही, जनावरं दगावली जातात, डॉक्टर साहेब वेळेवर गावात पोहोचत नाहीत, एकटी कुठं फिरणार, आणि खेडेगावामध्ये फिरणं सहज इतकं सोपं नाही. अगदी right. सर तुम्ही कसं म्हणलं तसं लोकल आणि ते शासनाला कमीत कमी 2 पदं तरी एक तुम्ही क्लास 1 म्हणून तुमचे अधिकार शासनाने क्लास 1 ला जे पॉवर रेव्हेन्यूमध्ये एक्झरसाईज करतात तेवढ्या तुम्हाला दिल्या तर ते तुमच्या स्तरावर शक्य आहे. कारण एका दवाखान्यात कमीत कमी 8 ते 10 गावं अटॅच आहेत. तेवढ्या पशुधनाला जर सेवा द्यायची म्हटलं 3 माणसं तर लागतात. आणि तुम्हाला माहीत असतं कोण काम करेल तो त्या क्षेत्रात, तो तिथंच काम करणारा दिवसभर फिरत असतो. तुमच्या मार्फत काम केलं तर आणखी परिणामकारक पद्धतीने करेल. हा विषय आज रिटायर्ड लोकांच्या कानावर आम्ही घालण्याचा मुद्दा असा की तुम्हाला देखील आमच्या खात्यामध्ये काय चाललं आहे, किती अडचणी आहेत आणि त्यासाठी काय करता येईल हे तुम्हाला देखील वाटते. कारण तुमची संघटना मजबूत आहे, उघडायचं आहे, बरोबर आहे का. मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे. ओके, चला आता ह्याचे जे एलिशन झाले आहेत वाटलं तर त्यांना आपण एक प्रशिक्षण केंद्र त्यासाठी काढावं. बीड जिल्ह्यामध्ये बेरोजगार पशुधन परिषद झालं पुढे प्रत्येक जिल्ह्यात पशुधन प्रशिक्षण केंद्र उघडण्यात यावे. त्यामुळे काय होईल, अनेक लोकांना याच्यामध्ये येता येईल, भरती होईल. बरोबर. पशुधन पर्यवेक्षकाचे कॉलेज तर आहेत, पण त्यातून बाहेर पडलेले माझा पुत्र कुठे गेला होता. त्यांनी LSS कॉलेजला त्या वाशीला ॲडमिशन घेतलं, 80-90 हजार फीस भरली आणि डिग्री मिळेपर्यंत तो 3 किंवा 4 वेळा तिथं जाऊन हजेरी लावून आला. त्याला काहीच येत नाही. त्यासाठी प्रत्येक जिल्हावार ट्रेनिंग सेंटर फार आवश्यक आहे. आणि NGOकडे त्या चालवायला किंवा शासनाने चालवावे शासनानेच चालवायचं. कारण काय होतं, NGO पण चालू काय होतं त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते NGOच आहेत, सध्या जी शाळा संस्था आहेत त्याच्यामध्ये काय करतात ते पोरांना एकदा फीस घेतली की त्या म्हणतात या परीक्षेला मध्ये यायची काही गरज नाही. परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला कोणाला फाडून देतो कशाचे गाईडचे लिहा बघून लिहा पास. वस्तुस्थिती आहे सर. आणि गावन गायला आपण टाकाट्याने दिलं की लगेच तिचं पिरळी बाहेर तर दूधही बंद होते, संपलं. मग हे असे डॉक्टर आपल्याला त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला डॉक्टरांचं प्रशिक्षण झालेल्या LSSचं प्रशिक्षण केंद्र असावं. ओके. एक गमतीची गोष्ट मुंडे साहेबांनी सांगितली. बँकेत कर्ज फाईल दाखल केल्यानंतर उपाळे साहेब फाईल दाखल केल्यानंतर 8 दिवसामध्ये तुम्हाला कर्ज मिळालं पाहिजे. ही बँकेला कंपल्शन आपण करावं असं माझं म्हणणं आहे. यांना टाईम लिमिट द्यायची बँकेला की मी माझी फाईल आल्यानंतर ओके असेल तर 8 दिवसापेक्षा जास्त वेळ लावायची त्यांनी लावायचा नाही. पटतंय का? उगाच 6 महिने या खाता काढा, हे करा, ते करा, पैसे भरा, काढा, ट्रान्झॅक्शन करा, ते करा, ते काय जांभळून जातो. आपण सगळं शिकलं त्यामुळे आपल्याला सोपं जाते, आपल्याला मान मिळतो बँकेमध्ये. परंतु काय आहे की त्या लोकांना कसं आहे, बँकेत गेलं तर त्याला बँकेने समजून सांगायला पाहिजे, सहानुभूतीने विचार केला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मदत केली पाहिजे. बँका काय करतात, समजा माझे 10 कोटी बँकेमध्ये, मला म्हणतात या मुंडे साहेब बसा चहा सांगतो. आणि दुसरा एखादा गेला त्याचं खातं नसतं बँकेमध्ये किंवा खात्यावर एकदाच खातं उघडे त्याला विचारत नाही. आमच्या ह्या कन्नडच्या घाटामध्ये वर म्हशी पाळणारा शेतकरी तुम्ही जाता येताना बघत असाल म्हशी, त्या म्हशी त्याचा धंदा मी गेल्या 50 वर्षापासून बघतोय. तो काय करतो, फक्त लहाण्या वगैरे घेतो बाजारामध्ये 5,000 4,000
त्या वगैरेला वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष सांभाळतो, गाभा घालतो, व्याज अधिक बाजार करतो, असे 100 म्हशी सांभाळतो येतो. पण त्याच्या बँकेमध्ये 18 कोटी रुपये जमा आहेत. मी गेलो तर बँकेचा मॅनेजर मला करतो, त्याला म्हणतो या मला, तो अंगठा छापून त्याला या म्हणतो. मग ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या क्षेत्रामध्ये सगळ्यांनी उतरवलं लागेल. त्या लोकांनी संधीचा फायदा घेऊन याचं नॉलेज तुम्ही प्राप्त करा आमच्याकडून आणि याच्यासाठी भांडा, असं माझं म्हणणं आहे. पटते का? ह्या ठरावावर पण चर्चा होती. ह्या बँक कर्ज प्रकरणाबद्दल मला बोलायचं आहे. ते 8 दिवसात तर नाही, पण 1 महिन्यात सुद्धा करत नाहीत. 1 महिना सोडा, बँकचे करायचे त्यांना साहेब म्हणजे कसं, त्यांना फोन करून बोलावून घेऊन त्यांना कर्ज दिले जाते. आणि आमच्यासारख्याला सामान्य माणसांना चक्रावर चक्रा मारायला लावून कित्येक महिने 15 महिने चक्रा मारायला लावते. त्या मार्चच्या अगोदर करायचे काही ते करत नाही. पुन्हा चक्रा जे जास्त मारून ते सोडतच नाही, त्याला पुढच्या वर्षी त्याला डबल फाईन करायला लावते आणि पुढच्या वर्षी त्याला ती फाईन दिल्या जाते. ती पण खूप कमी ह्याच्यात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ते एकच वेळेस एखादं जे काही त्यांना सांगायचं आहे किंवा हे तुम्ही घेऊन या आणि हे तुम्हाला लागेल, ते असं कधी सांगत नाही. एक सांगतात, ते घेऊन यायला आपल्याला वेळ लागते, ते घेऊन गेलं की मग ते दुसरं काहीतरी सांगतात, असं करत नाही. आणि एक अधिकारी जेव्हा असतं ते पुन्हा ट्रेनिंगला किंवा कुठे सुट्टीवर जातो, मग ते म्हणतात हे अधिकारी उद्या ते आल्यानंतर पाहू. आणि ते आले की मॅनेजर रजेवर गेले असा हे ह्याच्याबद्दल स्पेशल ठराव करून काहीतरी ह्याच्याबद्दल प्रोग्राम असावा. आणि बँकेला बँकेने लवकरात लवकर लोन दिलं तर आपल्याला सर्वांचाच फायदा होईल. हे मनमानी कारभार बँकेचा अनेक वर्ष चालत आला आहे, पण आता कुठंतरी आळा बसावा असं आपण पारित करूयात. हे ठराव पारित करू, पण ह्याच्यात मला गव्हर्नमेंटला काय बदल करता येईल किंवा काय गव्हर्नमेंटला सिबिल स्कोर हे आपण बँकांबद्दल बोलतोय की बँकेकडे खूप पेंडन्सी राहते, पण तुम्हाला ते शासनाकडची पेंडन्सी माहिती आहे का? नॅशनल लाईफस्टॉक मिशनचे मी 50 प्रकरणं दाखल केले, फक्त 16 प्रकरणं ते पाईपलाईनमधून थोडे आले. बाकीच्या प्रकरणावर ESI पेंडिंग 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून स्टेट इम्प्लिमेंटिंग एजन्सीकडे पेंडिंग. अरे बाबा, तुम्ही टाईम बाउंड माहितीच्या अधिकाराला अर्ज दिल्यानंतर 7 दिवसात त्याला माहिती दिली पाहिजे किंवा 1 महिन्यात दिली पाहिजे. जर नाही दिली तर प्रत्येक दिवसाला त्या अधिकाऱ्याला दंड लावला जातो. याच पद्धतीने शासनाकडे सादर केल्यानंतर ते प्रकरण तुम्ही मंजूर सगळी कागदपत्र असतील तर मंजूर करा. कागदपत्र कमी असतील तर त्रुटीची पूर्तता करण्यासाठी तुम्ही 2 आठवडे 3 आठवडे वेळ द्या आणि त्याच्यात पूर्तता नाही झाली तर तुम्ही रिजेक्ट करून बाहेर काढा. 1 वर्ष 2 वर्षे स्टेट इम्प्लिमेंटिंग एजन्सीकडे पेंडिंग ही प्रकरणं ठेवू नये. शासनाकडची पेंडन्सी आधी काढून मग बँकेकडे जाऊ. बँकेने सुद्धा पेंडन्सी घेऊ नये, शासनानेही पेंडन्सी घेऊ नये. एकतर इलिजिबल असतील तर मंजूर करून द्यावे, इलिजिबल नसतील तर रिजेक्ट करून ते परत पाठवून द्यावे. सर बोला. निवृत्त कर्मचाऱ्यासाठी किंवा जी कर्ज मंजूर करून घेण्यासाठी वयाची अट किती असेल? 70 वर्ष. तरुणासाठी आपला जो मेळाव्याचा उद्देश आहे कार्यक्षम पेन्शनरांची वयाची 80 पर्यंत करावे असं माझं म्हणणं आहे. सध्याची काय अट आहे सर? सर आपण वयाची 8 वाढवावी असं माझं म्हणणं आहे. सर सध्याची वयाची अट काय आहे? कारण मीच आता 81च आहे आणि तरी मी काय करतोय, तुमच्याबरोबर खेळतोय, 3 घंट्यापासून खेळतोय, म्हणजे माझी क्षमता आहे, मग मला कर्ज द्यायला काय हरकत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर आहे. सरसकट नाही दिलं तरी चालेल. काही समजा 60-65 वर्षात बरेच गळून गेलेले असतात, पण मुंडे साहेबांसारखे फिजिकल फिटनेस घ्या आणि त्यांना देऊन टाका. 80 वर्षात बँकेतल्या काही जाचक अटी आहेत त्याच्यावर फिजिकल आणि मेंटल फिटनेस पाहून 80 वर्षापर्यंत माणूस चांगल्या पद्धतीने उद्योग करू शकतो. मुंडे साहेबासारखा माणूस असेल तर 10 वर्ष ते करू शकतात. चांगलं आपल्या नोकरीमध्ये कसं आहे,
सेवानिवृत्त डॉक्टरांच्या पाल्यांना शासन सेवेत प्राधान्यक्रमाने नोकरीस घेण्यात यावे. हा महत्त्वाचा ठराव आहे. सगळ्या खात्यामध्ये चालू आहे ते. पशुधन आणि बँकेच्या कर्ज प्रकरणामध्ये सुद्धा डॉक्टरच्या मुलाला प्राधान्याने गाई म्हशीसाठी पैसे मिळावेत. गाई म्हशी असो, शेळ्या असो, कोंबड्या असो, गाढव का असं आपण पाळायला पैसे 1-1 कोटी द्यायला मोदी सरकार, वडे पाळायला 1-1 कोटी सरकार द्यायला, बरोबर का डॉक्टर? हां. त्याच्यानंतर वॉटर डेव्हलप, साला लागवडीला 1 कोटीपर्यंत 50 लाख रुपये सबसिडी, ह्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत मला मांडायच्यात आज. चालेल? चालेल. तर ह्या योजनेला पण त्याच्यावर थोडं हे ठराव झाल्यानंतर त्या विषयावर आपण थोडंसं टेक्निकल 10 मिनिटं बोलू. चालेल? चालेल. ओके. कारण यांचं हे संपत आलं. यांचं हे शासन सेवेत पाल्यांना शासन सेवेत प्राधान्यक्रमाने घेण्यात यावे ही आपली मागणी आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांचा पाठिंबा गृहीत धरत नाही तर टाळ्या वाजवून तुम्ही त्याचं स्वागत करा. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता शेवटचा एक मुद्दा. या 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 वेलकम वेलकम या 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 आलेल्या सर्वांचं आपण स्वागत करूया. आणि कार्यक्रम आहे की सेवा संपल्यानंतर पशुवैद्यकीय खात्यातील कर्मचारी एकत्र येत आहेत आणि सरकारला काही सूचना करत आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास करण्याला फार मोठी मदत होणार आहे. म्हणून आता छोट्या कार्यक्रमाचा स्वरूप जरी लहान असलं तरी याचे परिणाम खूप मोठे तुम्हाला पुढच्या वर्षी दिसणार आहेत. म्हणून हा कार्यक्रम आपण जरी छोटेकडे असला तरी या ठिकाणी याचे पुढच्या वर्षी रिझल्ट पाहण्यासाठी हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेणार आहोत. आता शेवटचा आमचा जो पॉईंट आहे तो असा, महाराष्ट्रामध्ये 48 कृषी विज्ञान केंद्र आहेत, त्याला KVK म्हणतात. कृषी विज्ञान केंद्रामध्ये जमीन 50-60 एकर 100 एकरपर्यंत असते. केंद्र शासनाची योजना आहे आणि त्याच्यामध्ये कृषीला महत्त्व दिलं जातं. कृषी म्हणजे पिकासाठी वगैरे जे काय सोयाबीन असो, हे असो, ऊस असो, त्याच्यावर संशोधन होतं आणि त्याच्यावर त्याचं बियाणं वगैरे किंवा काय ट्रेनिंग सगळं तिथं केलं जातं. तर असे जे केंद्र आहेत ते आपल्याकडे इथं अंबाजोगाईला यांचं आहे, दाट सरांचं पिवळामेला आहे आणि गेवराळ एक आहे. आपल्या नशिबाला आपल्या जिल्ह्यात 2 आहेत, पण इतर जिल्ह्यात फक्त एकच केंद्र आहे. उस्मानाबादला फक्त एकच केंद्र आहे. तर असे कृषी विज्ञान केंद्र ज्या ठिकाणी शेतीविषयक भरपूर ज्ञान असतं आणि शेतकरी त्याला जोडले जातात. आपल्याकडे शेतकऱ्याला जोडण्यासाठी एकही केंद्र नाही. अंबाजोगाईचं शेळीमिटी केंद्र आहे, परंतु ते शेतकऱ्याला जोडू देत नाहीत. त्याने शेतकऱ्याला आणायला पाहिजे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मेळावे घ्यायला पाहिजे. असं म्हणता येईल. आणि का कृषी विज्ञान केंद्राच्या धर्तीवर पशुविज्ञान केंद्र सुद्धा प्रत्येक म्हणजे गावामध्ये जिथं शक्य स्थापन तोच मुद्दा आहे आता की ॲज पर बरं का ज्यांचं जे आहे ते कृषी विज्ञान केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पशुविज्ञान केंद्र स्थापन केलं जावं, ज्यामध्ये अनेक डॉक्टरांना नोकरीच्या संधी मिळतील आणि पशुपालकांना त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी सोडायला मदत होऊ शकेल. म्हणून कृषी विज्ञान केंद्र, पशुविज्ञान केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावीत असं आपलं 50 केंद्रेवर अशी आपली केंद्र शासनाकडे मागणी राहील. त्यासाठी तुम्हा सर्वांचं अनुमोदन आम्हाला आवश्यक आहे, तुमचा पाठिंबा आवश्यक आहे. तर टाळ्या वाजवून तुम्ही त्याचं टाळ्या कशा वाजल्या पाहिजे दुपारी 12 नंतर. काय असतं थोडंफार अन्न पोटात गेलं तर माणसाने कसं आहे चिकटून चांगलं काम करायला पाहिजे. असं मरगळ नको. मराठवाड्यातल्या लोकांना म्हशी दार काढताना 3 लिटर निघते आणि बिहारच्या माणसांना 6 लिटर निघते. मग त्यांचं मनगट आपल्यापेक्षा चांगलं मजबूत आहे का? नाही. तुम्हाला ट्रेनिंग नाही म्हणून असं होते. कुस्ती खेळताना डाव महत्त्वाचा असतो, ताकद महत्त्वाची असते. कोणता डाव मारायचा ती महत्त्वाचं असते. तसं तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला येण्यासाठी आणि ह्या भागाचा विकास करण्यासाठी ह्या गोष्टी फार आवश्यक आहेत मराठवाड्यामध्ये. आणि त्यामुळे आपण दूध उत्पन्नामध्ये इतर लोकांपेक्षा जाऊ. कारण आपल्याकडे आता आपले सगळं पश्चिम महाराष्ट्रात दूध पाजलंय.
पिशव्या जे येतात ते आपल्याकडच्या नाहीत. सगळ्या कोल्हापूर, सांगली, साताराच्या लोकांनी आपल्याला दूध पाजलं, पैशाचा निवड आहे. त्याच्याकडे ऊस असो, त्याच्याकडे पाणी भरपूर आहे, सगळं आहे त्याच्याकडे. आपल्याकडे पाणी नाही. शासन काय म्हणते, देऊ 57 लाखाची म्हणते. मला सकाळी सांगितलं बातमी पडला 57 लाख रुपये आपल्याला मिळाले म्हणजे पाणी नदी जोड प्रकल्पासाठी. 57 लाख तर माझ्या विहिरीला लागतात, एका विहिरीला. तुम्ही कधी आणणार ना द्या आमच्याकडे? तर हे सोडून द्या, हा राजकीय भाग सोडून द्या, काही असं बोलायचं नाही. परंतु कृषी विज्ञान केंद्रे हे प्रत्येक जिल्ह्यात व्हावी अशी आपली सरकारला आग्रहपूर्वक विनंती वजा मागणी आहे. त्यांनी पूर्ण करावी. पुढच्या वर्षी किमान 15% केमिकल आपल्याकडे भाव आहे पशुसाठी, अशी आपली मागणी. जसं तुम्ही काय सगळ्यांनी स्वागत केलं आहे, हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मान्य केला असं गरीब धरतो आणि केंद्र सरकारला कळवतो. ओके. तर आपले सगळे आता मुद्दे जवळपास संपलेले आहेत. याशिवाय तुम्हाला आणखी या विषयावर बोलायचं असेल तर त्याबद्दल आपण काय करूया, सगळ्यांचा परिचय करून घेऊया. सगळ्यांचा परिचय आपण, कारण वेळ लागेल म्हणून आपण काय थोडं सुरुवातीला बाकी नीट राहतील. पुन्हा 21 ठराव या ठिकाणी आपण मंजूर केले आणि सगळे महत्त्वाचे ठराव मुंबई सरकारने त्याच्यावर बारकाईने अभ्यास केलेला आहे की शासन स्तरावर आपण ह्या मागण्या पुढे भेटू आणि निश्चितच याच्यातून समर्थन मिळवावं. आता हे जे ठराव मी एकट्यानं वाचले त्याची तुम्हाला प्रत्येकाला परत एकदा मेमराईज करणे आणि त्याच्यावर तुम्ही पाठिंबा दिला हे सिद्ध व्हावं यासाठी तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर हे टाका, सही करा. ओके. मी सुरुवात करतो साहेब. आधी परिचय होत्या ना एक ठीक आहे. डॉक्टर B.S. नाईकवाडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये नियुक्त झालो आणि त्या ठिकाणी 2008 ते 2023 अशी त्या ठिकाणी सुद्धा 18 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालो आणि त्यानंतर सलोका प्रस्थापन संस्था नावाची ही ॲनिमल हजबंडरीचे प्रोजेक्टची कन्सल्टन्सीची संस्था औरंगाबाद संभाजीनगरमध्ये चालवतो. त्यामध्ये डॉक्टर पोटे पण आमच्या संस्थेमध्ये संचालक म्हणून आहेत आणि आम्ही टेक्नोक्रॅटची टीम त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामार्फत आम्ही डेअरी, पोल्ट्री, फिशरी, गोड, ॲनिमल हजबंडरीचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची म्हणजे ट्रेनिंगपासून ते प्रोजेक्ट चालू होईपर्यंत संपूर्ण कन्सल्टन्सी देतो. त्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, वेटरनरी डॉक्टर, परत आणखी सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, मेकॅनायझेशनसाठी मेकॅनिकल इंजिनियर अशी सर्व टीम काम करते आणि संपूर्ण प्रोजेक्टसाठीचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही एकाच डेस्कवर देतो आणि ती मला वाटतं मराठवाड्यातली एकमेव संस्था आहे आपली सलोका प्रस्थापन संस्था. त्याच्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही सिलेक्टिव्ह 50 प्रोजेक्ट आतापर्यंत आपण 50 प्रकल्पांना कन्सल्टन्सी दिलेली आहे. त्यापैकी 16-17 प्रोजेक्ट त्यातले 4-5 मंजूर झालेले आहेत, बाकीचे मंजुरीच्या स्तरावर आहेत, काही कन्स्ट्रक्शन चालू आहेत आणि काही तुम्हाला सांगितलं की शासन स्तरावर पेंडिंग, बँकेच्या स्तरावर पेंडिंग. तो म्हणजे मला ज्या अडचणी नेहमी फेस करावं लागतात त्याचाच मुद्दा, त्याचाच ठराव मुंडे साहेबांनी घेतला. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि पुढं मी पुढच्या पार्टिसिपंट मान्यवरांकडे. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश लक्ष्मणराव, पशुधन विकास अधिकारी सिंचळा आणि विस्ताराचा माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. सगळ्यात अगोदर सॉरी, थोडंसं मला यायला लेट झाला. आमचा एक पुण्याला कार्यक्रम होता, कार्यशाळा होती, काम युक्त कम्युनिकेशन, त्यामुळे सर्व विषय मला काही जमू शकले नाहीत. परंतु आता सगळ्यात अगोदर मी मुंडे सरांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आणि दुसरं म्हणजे की सर, तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही सेवानिवृत्त आहात. तुम्ही रिटायर झाल्यानंतर जेव्हा स्पीडनं म्हणा किंवा ज्या ताकदीने काम करत आहात, तुमचं जे तेज आहे ते बघून आम्हालाही थोडंसं लाजावं अशी परिस्थिती आहे. आणि सर, खरंच तुम्ही जे विषय घेतले ते उल्लेखनीय आहे. त्याबद्दल सर, हा जो विषय आहे अखिल भारतीय पशुसंवर्धन पातळीवरील पशुप्रदर्शन परियोजना घेण्यात यावे, तर हा विषय ऑलरेडी प्रस्तावित आहे सर. 12 तारखेला आपल्याकडे महाएक्सपो ताईसाहेबांनी आयोजित केलेला आहे. त्याचा मंत्रालय स्तरावरती 5 कोटी निधी पण मंजूर झालेला आहे. 3 कोटी डीपीसीकडनं झाल्यानंतर 8 कोटीपर्यंत ह्याचा निधी प्रस्तावित होऊ घातलेला आहे अशी माझ्याकडे माहिती आहे. आणि त्यानंतर तुम्ही जो विषय घेतला आहे की पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लेखनाचा जो लोड आहे किंवा विस्तार कार्यालयाला जो
क्लार्काचा विषय घेतला तुम्ही की क्लार्क असावा त्या ठिकाणी, निश्चितच तो असला पाहिजे. सर ह्याच्यामध्ये परत तुम्ही जो विम्याचा विषय घेतला आहे तर त्या विम्यामध्ये सर्वच पशुधन घटकांचा विमा, 1 रुपयात विमा व्हावा. सर ह्यामध्ये सर मला थोडंसं तुम्हाला असं सबमिशन करायला आवडेल ज्या पद्धतीने